वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ओम नमो कर्मप्रकाशका सद्विद्या विधी विवेका कर्मधर्म प्रतिपाळका जगन्नायका गुरुवर्या. नाथांच्या नावापासूनच अशी पद्धती आहे की नाथ महाराज गुरुशी ईश्वरनिष्ठेच्या बरोबरीनंच नेहमी बोलतात. एका जनार्दनी हे नावसुद्धा त्या अर्थातूनच आहे. तेव्हा सद्गुरुस्तवन याच्यात प्रारंभ होत होता आणि त्याला सर्व कर्तृत्व भाव, कर्मप्रकाशक, सद्विद्या विवेक आणि कर्मधर्म प्रतिपालक अशा जगन्नायक गुरुवर्याला मी वंदन करतो, असं ते प्रथम ओवीचं सूत्र आहे. त्याप्रमाणे वर्णाश्रमादी मर्यादा त्याचा सेतू तू गोविंदा, तू कारण वेदानुवादा विवाद संवादा तू मूळ. तेव्हा वर्णाश्रमाची जी मर्यादा आहे, कारण हा अध्यास त्या दृष्टीनं असल्यामुळं त्याच्या सूत्राचं सुद्धा चिंतन इथं केलेलं आहे. तर वर्णाश्रमाची जी धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्याची ह्या म्हणण्याप्रमाणे यांचा तो सेतू आहे. भगवान रामचंद्रांना सुद्धा रामायणामध्ये सेतू ही उपाधी फार मोठमोठ्या लोकांनी दिलेली आहे. तर सेतू ही उपाधी फार महत्त्वाची अशी उपाधी आहे. दोन्हीचा समन्वय साधणारी अशी ती उपाधी आहे. धर्मसेतू पालक तुमताता विश्वामित्रांनी धर्मसेतू करुणायतन. तर सेतू हा शब्द भगवंताकरता दोन्हीचं सांधणारा अशा अर्थानं आलेली आहे. आणि वेदाचा अनुवाद करण्याचं तूच कारण आहे, कार्यकारण भावाप्रमाणे. विवाद संवादा तू मूळ. संवाद आणि विवाद हे दोन्ही जे आहेत त्याच्या अधिष्ठान शक्तीमध्ये जसं सामर्थ्य आहे, चळवळीचे मध्ये समर्थ म्हणतात, तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तसं या सगळ्याचं अधिष्ठान मूळ रूपानं तूच आहेस. या सगळ्याचा, या दोन्हीचा सेतूही तू आहेस, याचं कारणही तू आहेस आणि याचं अधिष्ठानही तूच आहेस. तू शब्दसृष्टीचा अर्को, शब्दसृष्टीचं सार तात्पर्य तूच आहे. अर्क म्हणजे सार. तू वेद गुह्य प्रकाशको, वेदाचं जे गुह्यातिगुह्य ज्ञान आहे त्याचा प्रकाश करणारा तूच आहेस. तूच एकला अनेको एकोहम बहुश्याम याप्रमाणे तुका म्हणे तूच खेळ दुही ठाई याप्रमाणे तू एकटा तूच आहे आणि अनेक रूपानं तूच आहे. व्याप्य व्यापको तूची तू, तर दोन्हीचा भावार्थ तोच आहे. त्या भगवान आणि गुरु या दोघांच्या वंदनामध्ये दोघांचा संबंध सर्वम जसं सर्वम खलविदम ब्रह्म किंवा वासुदेव सर्वम या तत्वाप्रमाणेच हे चिंतन चालू आहे. तूची तू विधी विधान, तू बोलका तूची मौन, एका आणि जनार्दन दोन्ही संपूर्ण तू गुरुराया. भगवंतामध्ये सर्वत्रत्व म्हणजे जसं वासुदेव सर्वमचा भाव आहे, तर वासुदेव सर्वम हा भाव भगवंताकडं आहे आणि तोच भाव देवतेचे संत या निमित्ताप्रमाणे गुरुसंबंधी सुद्धा तोच भाव या मंगलाचरणामध्ये ते वर्णन करतायत की संपूर्ण तूच तू आहेस. या लागी श्री भागवता तूचे अर्थ तूची कविता. आता ह्या भागवत चालू असलेल्या भागवतामध्ये अर्थ तूच आहे, अर्थरूपानं तूच आहे, काव्यरूपानं तूच आहे आणि तूच अर्थ समजावून देणारा, अर्थावबोधक म्हणजे अर्थ समजावून देणारा, प्रकाश करणारा असा सुद्धा तूच आहे. हेही बोलविता तूची नम्हा, आणि हे सगळं आमच्याकडून वदवून घेणारा सुद्धा तूच आहे. जैशी आपुलीची उत्तरे पडसादे होती प्रत्युत्तरे. आपल्याला हा अनुभव आहे. प्रतिध्वनी जेव्हा येतो त्यावेळेला या पद्धतीनं चिंतन होतं. आमचे डोंगरे महाराज एकदा भागवतात हा दृष्टांत नेहमी सांगायचे की हिमालयामध्ये जेव्हा केदारनाथाचा विग्रह उखी मठात आणला जातो, तिथलचं उदाहरण सांगायचे की तिथं असे 7 पहाड एकत्र झालेले आहेत. तुम्ही जर एखादा मुद्दा बोलले तर तो 7 वेळा प्रतिध्वनी रूपानं ऐकू येतो. महाराज उदाहरण द्यायचे की तुम्ही जर चांगलं वाक्य बोलले तर चांगलं प्रतिध्वनी होईल आणि वाईट बोलले तर वाईट प्रतिध्वनी होईल.
तिथं जर उभं राहून एखादा म्हणला तुझा सत्यानाश हो, तर प्रतिध्वनी 7 वेळा तुम्हाला ऐकू येईल, तुझा सत्यानाश हो, 7 पट. आणि तुम्ही जर चांगलं भगवंताचं भजन केलं तर तुम्हाला 7 वेळा ते ऐकायला मिळेल. तेव्हा ध्वनी प्रत्युत्तराचं जसं आपले आपणच कारणीभूत आहे, त्याप्रमाणे देवी माझी मुखांतरे तू कवित्वद्वारे बोलका. तेव्हा माझ्या मुखातून जरी बोलत असलास, नव्हे माझी वाणी पदरीची, तरी तो कवित्व म्हणाल ते कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची. या पद्धतीप्रमाणे बोलका श्री भागवती श्री कृष्ण कृपामूर्ती, तेने वर्णाश्रम उत्पत्ती यथास्थिती सांगितली. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने वर्णाश्रम उत्पत्तीचं यथास्थित वर्णन सांगितलेलं आहे. 17 सुगम सांगितले ब्रह्मचर्य धर्म, गृहस्थाचे स्वधर्म कर्म नित्यनेम निरोपिले. मागच्या अध्यायाचं थोडक्यात 21 तात्पर्य सांगितलं की 17व्या अध्यायामध्ये सोपेपणानं ब्रह्मचर्य धर्म, गृहस्थ स्वधर्म आणि नित्यनेम याचं निरूपण केलेलं आहे. आता 18 जाणं वानप्रस्थाश्रम लक्षण, संन्यास धर्माचे निरूपण स्वये श्रीकृष्ण सांगत. आता स्वतः पुढचं प्रतिज्ञा करतायत की 18 अध्यायामध्ये मी वानप्रस्थ लक्षण आणि संन्यास धर्माचं निरूपण स्वतः जे श्रीकृष्णाने सांगितले तेच मी आपल्यासमोर मांडणार आहे. तर अगदी प्रथमग्रासे म्हणून चांगली शुभ गोष्ट की मला माझ्या आश्रमाचं आणि तुमच्या आश्रमाचं वर्णन पहिल्या दिवशीच आपल्याला चिंतन करायला सापडते. हे माऊलींनीच आणलेला योग आहे असा आहे. श्री भगवान वाच वनं विविक्षु पुत्रेषु भार्यां यस्य सहैववा वन एव श्रेष्ठान्त तृतीयं भागमायुषः. तुमची काही पद्धती मी काही विचारलं नाही, आलोय आणि एकदम बसलोय. तेव्हा काही नवीन पद्धती जर असली तर मला सूचना करा. ते म्हणजे ओव्या म्हणणं किंवा फक्त अध्याय श्लोकच सामुदायिक वाचतात ना, बस ठीक. आता क्रमेची निरूपण. आता क्रमाक्रमानं भगवान श्लोकामध्ये जो भाव सांगतायत की वनात जाण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषानं आपल्या पुत्राकडे पत्नीला सोपवावं, किंवा जर तिची तीव्र इच्छा असेल तर तिला बरोबर घेऊन आपल्या आयुष्याचा 3रा भाग हा व्यतीत करावा, अरण्यामध्ये इंद्रियाच्या योग्य प्रकारे नियमन करून घालवावा. तर हे दोन्ही मुद्दे लक्षात घेण्याजोगे. या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत वानप्रस्थाच्या बाबतीत. जाणून बुजून पत्नीचा त्यागच करावा असं नाही, पण पत्नी साथ देत नसेल तर जसं एक वाक्य, याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या विना, या पद्धतीनं साथ देणारी पत्नीचा अर्थ काय, नुसती बरोबर येणारी नव्हे तर आपल्या वानप्रस्थाला अनुकूल अशी साथ देणारी. नाही तर बरोबर घेऊन सुद्धा तिचं जर उपाधी करणार असेल, विषय वासनेच्या दृष्टिकोनातून ती जर आपल्याला प्रतिबंध करणारी असेल तर ती त्या लायक नाही. नुसती यायची म्हटली म्हणजे ती न्यावी असा नाही अर्थ. तेव्हा या दृष्टिकोनातून वनात मुलाकडं सोपवावं हे जास्त योग्य आहे. याचं कारण मुलगा असेल तर त्या कर्तव्य कर्म करण्याची व्यवस्था आपली लागल्यासारखीच आहे. आपण माझं कबाडोजं म्हणून किती डोक्यावर घेतलं तरी ते संपणारं नसतं. म्हणून 50च्या पुढे गेल्यानंतर या ठिकाणी 2 वाक्यामध्ये थोडा फरक आहे. 3ऱ्या भागाचा अर्थ असाही केलेला आहे आणि एक ओवी पुढची अशी येणार आहे, त्याच्यामध्ये 65-66 हा आकडा आलेला आहे. पण पुढं मात्र 4 भाग आलेले आहेत, 57 ओवी आणि 11वी ओवी. याच्यात असं अंतर आहे की तिथं 25-100 असाच भाग उल्लेख केलेला आहे. आणि इथं मात्र वनात जाताना ओवी जी आली त्याच्यात 66-65 हा आकडा पुढं आलेला आहे. तेव्हा या दृष्टिकोनातून हा 66 शब्द जो वापरलेला आहे तर याचा अर्थ काय, त्याचे 2 अर्थ निघू शकतात. एक तर 50 नंतर तात्काळ आपण खरं म्हणजे त्यागच करावा, कर्तव्य कर्म पूर्ण झालं, नाही तर निर्वानिर्वी करता घरी असून. आमचे डोंगरे महाराज म्हणायचे कलियुगामध्ये प्रत्यक्ष वन राहिले नाहीत, जे वर्णन सांगितलंय पुढं तशी अवस्था आचरण करणं फार अवघड आहे. तर महाराज एकच वाक्य म्हणायचे की अरे वनात नाही जाता आलं तरी घरात वनासारखं राहा, असा शब्द महाराज वापरायचे. तेव्हा 66 हा काळ
त्या तयारी करता आहे अशा अर्थानं ते 66 आकड्याची संगती लावली पाहिजे. नाहीतर वानप्रस्थाश्रम हा 50च्या नंतरच तयार होतो. महाराज तर नक्की एकही भागवत असा सोडत नव्हते की त्यामध्ये हा विषय सांगायचे नाहीत. ते विनोदानं सांगायचे. आणि 50च्या पुढचे आकडे सुद्धा वनाची आठवण करून देतात. 51, 52, 55, 57, 58, 10 वर्ष तुम्हाला सारखा संकेत केला जातो. तेव्हा 50 उलटल्यानंतर वनाची तयारी करणं हे अतिशय अनिवार्य आणि योग्य आहे. हा मुद्दा महत्त्वाचाच आहे. म्हणून वानप्रस्थाचा काळ कोणता धरायचा तर 50 नंतरच. मग ही जी पुढची उभी आता काय की अगदी तुम्हाला सुरुवातीला तयारीला जरी 5-10 वर्ष लागले तरी हरकत नाही, पण निदान संन्यासाच्या पूर्वी 10 वर्ष तरी तुम्ही वनाचा अभ्यास करा, नाही तर संन्यास होता येणार नाही. असा त्याचं संगती लावावी लागेल. तेव्हा आता क्रमेची निरूपण वानप्रस्थाचे झाले जाण, त्यासी वनास निघावया कारण आयुष्य लक्षण विभाग. तर अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण काय की शतवर्षाची गणना या अर्थानं एक गृहीत धरलेलं आहे. आता तर खरं सरासरी आपली 70 राहिलेलीच नाही. खरं तर त्याची संख्या अजून कमी व्हायला पाहिजे. कारण 100 वर्ष कोणी जगतच नाही. थोडं वैज्ञानामुळे थोडे आयुष्य उलट वाढलंय का या अर्थानं, पण शतवर्षाची जी पूर्वीची लेवल होती ती राहिलेली नाही. आणि संन्यासाचं वानप्रस्थाचं लक्षण सांगत असताना आयुष्य लक्षण विभाग असा शब्द वापरला. सतायु पुरुष मर्यादा श्रुती त्याच्या तृतीय भागाची स्थिती 66 क्रमिल्यांती वनाप्रती निघाले. आता तृतीय भागाची म्हणजे तिसरा भाग आणि 1/3 असा फरक पडतो. तृतीय भागाची म्हणजे 4 पैकी तिसरा जो हिस्सा आहे त्याचा असा एक अर्थ आहे. आणि एक अर्थ असा केला गेलेला आहे किंवा कमीत कमी 2/3 झाल्यावर तरी मला तर वाटतं काही गोष्टी सापेक्षात महाराजांनी पुढं अर्थ लावलेलेच आहेत बरं का. पुढं आजच्या संन्यासाच्यात वर्णन येणार आहे त्यावेळेला मी ते सांगेन. तर कमीत कमी लोकांना आता रिटायरमेंटसुद्धा 50च्या 58 60पर्यंत आलेली आहे. तेव्हा निदान नाही तर 66 वर्षी का होईना पण घर सोडलं तरी पुष्कळ 10-5 वर्ष काम करण्याजोगी परिस्थिती असते. म्हणून त्याने असं म्हटलंय की त्याच्या तृतीय भागाची निष्पत्ती 66 क्रमिल्यांती वनाप्रती निघावे. वनामध्ये निघून जावं. निघावया वनाप्रती भार्या देवोनी पुत्राचे हाती. जे श्लोकात आले तोच विषय सांगितला. आपण निघावे शीघ्रगती वानप्रस्थी वनवासा. शीघ्रगतीला का महत्व आहे. निर्णय नाही केला तर कित्येक दिवस विचारच करत चाललाय विचार असं म्हणत काळ जवळ येतो तरी सुद्धा त्याचं वानप्रस्थ होत नाही. या दृष्टिकोनातून शीघ्रगती शब्दाचा सुद्धा विचार लक्षात घेण्याजोगा आहे. वानप्रस्थी वनवासा भार्या साध्वी पतिव्रता सती. बरोबर नेण्याकरता या तिन्ही तिला हे पाहिजेत बरं का उपाध्या. ती साध्वी असावी, पतिव्रता असावी, सती असावी. ईश्वर रूपमानी पती भ्रतार निघता वानप्रस्थी जे पुत्राप्रती राहेना. जी राहूच शकत नाही. जसं सीता इतकी पतिव्रता होती की स्वतः रामचंद्राने कितीतरी उपदेश केला पण तिला इतर घरी राहून सासू सासऱ्याची सेवा करण्यामध्ये किंवा माहेरी जाण्याबद्दल तिला संकेत केला होता. पण तिचं इतकं दृढनिश्चय होता. शेवटी तिने एक असा शब्द वापरला रामचंद्रांकरता की तुम्ही येईपर्यंत मी जिवंत राहील असं वाटत असेल तर मला इथं ठेवा. म्हणजे ती निष्ठा कशी होती याकरता हे दृष्टांत सांगितलं. तर अशी जी निष्ठावान स्त्री असेल तिच्याकरता ईश्वर रूप मानी पती भ्रतार निघता वानप्रस्थी जे पुत्राप्रती राहेना. जी पुत्राकडे राहायलाच तयार होत नाही. सांडिता भ्रतार सेवेसी म्हणजे नवऱ्याची सेवा सुटल्याबरोबर कल्पांत हो पाहे जिसी. जिला मरणासारख्या दुःख होतं ते भ्रतार चरणाची दासी ते सर्वे सवे वनासी आणावी. म्हणजे इतक्या लायक असेल तर तिला आणावं. म्हणजे कौंस घातला. केवळ वयानं म्हणजे ती येते म्हणले म्हणून घ्यावी असं नाही. ती एवढ्या मीटरमध्ये बसली तर घ्यायला हरकत नाही असं सांगितलं. तर आणिता सांडिता भ्रतार सेवेसी कल्पांत हो पाहे जिसी जे भ्रतार चरणाची दासी ते सवे वनासी आणावी. जो पुरुष स्त्री समन्वयत वनी झाला वानप्रस्थ तेने श्री कामासी अलिप्त व्हावे दृढ व्रत ते आश्रमी.
ज्यांनी स्त्री आणली नाही त्याचा संबंध, जो ज्यांनी त्यागा इतकी तयारी केली त्याच्या हातून पाप होण्याची शक्यता कमी असते. पण समजा बरोबर आणली तरी त्या पुरुषांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे. ती तर कशी असावी हे मागच्या ओवीत सांगितलंच आहे, पण तोही किती सावध असला पाहिजे याच्याकरता मुद्दाम ओवी खर्च केली की तो पुरुष स्त्री समवेत वानप्रस्थ झाला असेल तर त्याने स्त्री कामाशी अलिप्त व्हावे, दृढ व्रत ते आश्रमी. म्हणजे हा संबंध स्त्री पुरुष संबंध जो गृहस्थाश्रमातला आहे तो 100% त्याग करूनच त्याने राहिलं पाहिजे. जो वानप्रस्थ वनवासी तेने दृढ धरावी शांती मानसी, नातळावे काम क्रोधासी हेही व्रत त्यासी आवश्यक. तेव्हा अतिशय शांती ठेवून, दृढ शांती, आणि काम खरा गेलेला असेल तर क्रोध येणारच नाही, कामाची नाही तिथं क्रोधाची कैसा. तेव्हा आपल्या आत त्याला अंगीकार करू नये हे लक्षात ठेवावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी अजिबात या बाबतीत काळजी घ्यावी. नातळावे काम क्रोधासी हेही व्रत त्यासी आवश्यक. आवश्यक गणनेमध्ये आपला कंदमूल फलैर्वन्यैर मध्ये वृत्तिं प्रकल्पयेत वसीत वल्कलं वास तृणपर्णाजिनानि च. वनातील जी खाण्यायोग्य असणारी मेध्य पवित्र जे कंदमुळं आहेत त्यावरच आपला उदरनिर्वाह त्यांनी केला पाहिजे. झाडांच्या साली, गवत, पाने अथवा व्याघ्रमृगादिकांची कातडी त्याने परिधान करावी. आता काही गोष्टी देशकाल परिस्थितीनं विचार कराव्यात. तर वानप्रस्थ तात्विकदृष्ट्या सगळ्यात मुख्य गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी चोचले पुरवू नये, मग ते कपड्याचे असो का खाण्याचे असो. आता देशकाल परिस्थितीनुसार अगदी हरणाचं कातडं पांघरणं हे आत्ताच्या लोकांना सर्वांना शक्य आहे असं नाही, पण कमीत कमी वेशातली आसक्ती तर कमी व्हावी. म्हातारे होतात तरी भांगपट्टी केल्याशिवाय राहत नाहीत किंवा भारी भारी कपडे घातल्याशिवाय राहत नाहीत. इतकी कमीत कमी या गोष्टीची तरी त्याच्यामध्ये सगळं अनासक्त भावानं त्यांनी ते करावं. म्हणजे वयदृष्ट्या अगदी साधं, आणि लोक म्हणतील ते नको, फॅशन नको, अपवित्र कपडे नको. मी तुम्हाला सांगतो हल्ली इतक्या काही काही गोष्टी चुकून झालेल्या आहेत. हे टेरिकॉट हे कोणत्याही अर्थानं पवित्र नाही. तुम्ही जाळून पहा, डांबर तयार होतं. हे केमिकल आहे, हे काही शुद्ध नाही. धोती म्हणजे जे, आणि रोज धुत नाहीत लोक, 8-8 दिवस ते मळताना दिसत नाहीत आणि त्यामुळे धुत नाहीत. धूत वस्त्र अनिवार्य आहे, लक्षात घ्या. साधी राहणी ही जी आहे ही फार महत्त्वाची आहे. आणि साधीचा अर्थ फॅशनेबल नव्हे. काही लोक रोज धुतात पण मनामध्ये त्यांना वाटतं की नाही त्याला इस्त्री केली पाहिजे, नीळ दिली पाहिजे. काय करावं आणि काय करू नये हे जर पुस्तक तुम्ही वाचलं ना तर शास्त्रामध्ये नीळ देणं हे फार मोठा दोष मानलेला आहे. एक त्या वानप्रस्थाकरता नाही सांगत, विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता थोडं कमी झाले काही ठिकाणी. मधला एक काळ तर असा होता की बस निळण झकपकन हे केल्याशिवाय चालतच नव्हतं. ती इमेज मानली जाते. स्वच्छ असावेत कपडे, कर्तव्य आहे, त्यात काही वाद नाही. आपण स्वच्छता तर पाळलीच पाहिजे, पण त्याच्यामध्ये निळ ही अपवित्र सांगितलेली आहे शास्त्राने, हे लक्षात ठेवा. तेव्हा निळीचे कपडे वापरणं हे नाही. हे कशाकरता सांगितलं तर वानप्रस्थी जीवानी कसं राहावं, त्यातला आपल्याला काय अंगीकार करणं शक्य आहे तेवढा भाग सांगण्याकरता जाता जाता मी ही 2 वाक्य सांगितली. तर आपण हे लक्षात ठेवा. वनात ज्या ज्या ऋतुकाळी जी जी कंदमुळे फळे, जी कंदमुळं फळ जी जी वनामध्ये असतात ना, वनीची कंदमूळ फळे जी निपजली ऋतुकाळे, तीही अति पवित्र निर्मळे आहार तेणे मिळे करावा. म्हणजे थोडं बारकावा आहे. तर आता वनातली कंदमूळ फळं म्हणण्यापेक्षा उपलब्ध पवित्र आहार हे लक्षात घ्या. देशकाल परिस्थितीनुसार उपलब्ध पवित्र आहार आणि अत्यंत निर्मळ अंतःकरणाने तो आहार स्वीकार करणं, असं
वानप्रस्थी जीवनामध्ये हे सगळ्यांच्याच करता उपयोगाचं आहे. संयम सदाचरण या 2 गोष्टी एकट्या वानप्रस्थ्या करता नाहीत, ब्रह्मचर्याकरता सुद्धा त्या आहेतच. तेव्हा कमीत कमी अतिपवित्र आणि निर्मळ असा आहार त्यांनी फळांचा करावा. फलाहार सहज शक्य आहे. आज कित्येक लोक, म्हातारे लोक, आज उलट फळं पूर्वीपेक्षा जास्त उपलब्ध व्हायला लागले, फळाला किंमत यायला लागली, फळं मिळायला लागले. तरीही लोकांना आम्ही जर म्हटलं ना तुम्ही हॉटेल तर सोडा, नाही हो फार फिरावं लागतं. कीर्तनकार म्हणता आम्हाला सारखंच फिरावं लागतं, कुठं सोय होणार का? फळं मिळत नाही, फळं मिळू शकतात. त्याने जर ठरवलं तर तो तसा निर्मळ आहार करू शकतो. तो ठरवत नाही, वासना त्रास देत असतात आणि त्या हे सगळं करायला लावतात. ही खरी, पण खरं बोललं तर सत्याला रागेल अशी वस्तुस्थिती येते बरं का. पण शक्य आहे, पवित्र आहार करणं हे शक्य आहे, अशक्य नाही. थोडीशी जर तितिक्षा केली, या फळाच्या बाबतीत हल्ली इतकी उपलब्धी आहे की आता सगळीकडं फळं मिळतात. बरं नाही मिळालं तर शेंगदाणे तरी मिळतील का नाही? तुमचं खाणं पिणं कामापुरतं भागवता येईल. नाहीच अपवित्र खायचं ठरवलं तर अशक्य नाही, पण आम्ही ठरवतच नाही. शेवटी सद्ग्रंथ वाचायचे ते आपल्या आचरणाकरता. इथं काही ब्रह्मचारी विद्यार्थी आहेत, काही वानप्रस्थी मंडळी आहेत, तेव्हा त्यांच्या आहारामध्ये निर्मलत्व सात्विकत्व असणं अत्यंत गरजेचं आहे. गीतेमध्ये सत्वगुणी तमगुणी 3 प्रकारचे आहार वेगळ्या अंगांना सांगितलेत, इथं तपशिलातून हा विषय सांगितला. तेव्हा ऋतुकाळ जो असेल त्याप्रमाणे वनवासी वस्त्र जाणं, वल्कले व्याघ्रामुजाजिन मृगाजिन, अथवा नेसावे केवळ तृण का पर्णाभरण वृक्षांचे. हे वरच्या आपल्या श्लोकातलाच भाव सांगितलेला आहे. तर अगदी सोप्यात म्हणजे साधा वस्त्र असावीत, अगदी साधी वस्त्र असावीत बस. वानप्रस्थी नेमग्रहण ऐक त्याचेही लक्षण, त्या नेमाचे निरूपण स्वये नारायण सांगत. वानप्रस्थामध्ये कोणकोणते नेम घ्यावे, त्याची काय लक्षणं आहेत, त्या नेमाचं निरूपण भगवान आता पुढं वर्णन करतायत. केशरो मनकश्मश्रो मलानि ब्रूयार्कः, न धावेद समुज्जेत त्रिकालम संडिलेशयः. कोणकोणते नियम धारण करावेत याविषयी सांगितले. तर याच्यामध्ये सांगितलं डोक्यावरचे केस, अंगावरचे केस, काखेतले, उपस्थातले, रोम, नख, मश्रू याच्या दृष्टीनं ही केस काढू नयेत. अंगावर असणारा मळ घासून काढू नये. दंतधावन करू नये. सकाळ, मध्यान्ह काळ आणि संध्याकाळ या 3ही वेळेला पाण्यात घुसून स्नान करावं. म्हणजे वाहत्या प्रवाहात आंघोळीतलं वरून तांबे घेऊन स्नान करू नये असा त्याचा अर्थ आहे. तांब्याने स्नान करणं आणि घुसून शब्दाचा जो अर्थ आहे तो असा आहे. तेव्हा आणि भूमीवर शयन करावे. गाद्यागिर्द्या जास्त असू नये अशा पद्धतीचा विचार सांगितला. आता त्याच्यावरच्या ओव्या. केश म्हणजे मस्तकीचे, हे जे 3 शब्द वापरले ना, केश, केश, मश्रू, हे जे 3 रोम, त्या 3हीचा वेगवेगळ्या अर्थाचा भाव आहे. ते केश, नुसता केश शब्द फक्त डोक्यावरच्या केशाकरता उल्लेख केलेला आहे. आणि श्मश्रू आपल्याला माहितीच आहे, मिशा आणि इतर सगळे जे रोम आहेत त्यामध्ये विशेष काखेतल्या केसाचा संकेत केलेला आहे. तर रोम ते कक्षोपस्थीचे छेदनयाचे न करावे. तर हे कापू नयेत असं वर्णन आलंय. कापू नयेत याचा अर्थ काय होतो की आपण जटा ठेवाव्यात. जटा ठेवणं अनिवार्य आहे का? तर वानप्रस्थ अवस्थेमध्ये आपल्याला याच्यामुळं उपाधी होता कामा नये. जेवढं आर्थिकदृष्ट्या किंवा पराधीनता जेवढी कमी करता येईल, हे ठराविक वेळेला. आता तर काय मला आम्हाला करमत नाही, 1 दिवस सुद्धा घोटली नाही तर आम्हाला चालत नाही, सकाळीच अशी अवस्था आहे. डोंगरे मला सांगायचे स्वतःच न्हावी बांधतात पहिल्यांदा सकाळी उठून, हाताने दाढी करत असतात. बरं त्यामध्ये पवित्र तिथीचा सुद्धा विचार केला जात नाही. जे विधिनिषेध अंग वर्णन केले त्याचा सुद्धा विचार केला जात नाही. तर हे नसावं याकरता हा मुद्दा सांगितला आहे की मस्तकीचे केस काढण्याची उपाधी नको आणि मिशा सुद्धा काढायच्या नाहीत. तर हे
या 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. आता त्याच्यावरच्या हे सांगत असताना सांगतात, रोमछेदन न करावे, तर मस्तकी न करावे वपन, न करावे श्मश्रुकर्म जाण, न करावे रोमनखच्छेदन, दंतधावन न करावे. तर एवढ्या गोष्टी थोडक्यात ह्याचा खरा मूळ अर्थ काय आहे, तर देहाध्यास कमी करणे. संन्यासापूर्वी देहाध्यास कमी करण्याकरता या निमित्तानं हे जे कलियुगात केशशूलिन्य, हा केशाच्या शृंगार हे एक लक्षण जे आलेलं आहे केस, तर हा देहाध्यास कमी करण्याकरता हे नियम सांगितलेले आहेत. स्नान मुसलवत केवल, अवश्य करावे त्रिकाळ, प्रक्षाळावे ना शरीरमळ, व्रत प्रबळ वनस्था. स्नान त्रिकाळ करावं, पाण्यात घुसून करावं, म्हणजे मोठ्या जलाशयात, तलाव, नदी, समुद्र असं असावं, हा हेतू सांगितलेला आहे. आणि शरीरमळ प्रक्षाळू नये, याच्यामध्ये 2ही कारण आहेत. एक कारण जसं तुम्ही पाहिलं की जैनी लोक हिंसा होऊ नये म्हणून सुद्धा काळजी घेतात. तर वानप्रस्थी जीवनामध्ये हे सगळं करण्याच्या पाठीमागं थोडा अहिंसा तत्वाकडे जाण्याचा सुद्धा त्याच्या पाठीमागं कारण आहे. आपण जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा हिंसा फार होते. आता काही स्वच्छतावादी, विज्ञानवादी या गोष्टीला मनातून क्रॉस करू शकतात. हे असं कुठं जीवन असतं का? पण जे लोकाकरता असतं त्याच्यात असं नसतं, जे स्वतः करता असतं त्याच्यात असं असू शकतं. ज्याला अंतर्मुख होऊन देहाध्यास कमी करायचा आहे त्याला या गोष्टीचा विचार कमी केला तरी चालणार आहे. नव्हे तो कमी झालाच पाहिजे, याकरताच वानप्रस्थाश्रम आहे. ब्रह्मचर्य आणि गृहस्थामध्ये जी बेरीज वजाबाकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता उतार सुरू झाल्यानंतर याच्या पलीकडे जायचं आहे. म्हणून या एक एक गोष्टी तितिक्षी करता आवश्यक आहेत, देहाध्यास कमी करण्याकरता आवश्यक आहेत. या दृष्टिकोनातून काही नियम आहेत. काही नियम पाहत असताना, शास्त्राचा नियम पाहत असताना त्या भूमिकेतून पाहायला पाहिजे. आपण आपल्या भूमिकेतून ते पाहतो मग तर्क करतो. आता आम्हाला औपचारिक पद्धतीमध्ये वागायची सवय आहे आणि त्याच्यात जर आपल्याला हे वाटलं, म्हणजे असं कुठं नियम असतो काय, सगळं लोकाला ठीक होणार नाही, तोंड धुवायचं नाही, केस अंगावरचा मळ काढायचा नाही. पण ही ज्याच्याकरता भूमिका आहे त्याच्याकरता बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्या भूमिकेत असाल तर तुमच्या दृष्टीनं तुम्हाला ते बरोबर नसेल तर शास्त्राने तुम्हाला ते सांगितलंच नाही तुमच्या काळात. त्या तर्क कोणी कोणाच्या बाबतीत कसा करायचा. आणि एखादा वानप्रस्थ जर खरंच वानप्रस्थीदृष्ट्या संन्यासाच्या दिशेनं वाटचाल जर करत असेल तर शास्त्राने जे सांगितलंय हे त्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनंच आचारसंहिताही सांगितलेली आहे, असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्रिकाळ स्नान करावं म्हणजे शुद्धीचा विचार स्नानाच्या दृष्टीनं स्वीकार्य आहे हे लक्षात घ्या. आम्ही लोक एकदा साबण लावतो आणि त्यातही तो साबण लावतो म्हणजे काय, तर अपवित्र असणारं आपल्या अंगाला चोळतो. दिसायला आपण फार मोठं चांगलं स्वच्छ करतो असं आहे, पण तो चरबीयुक्त साबण लावलं तर काय घाणीवर घाणच लावल्यासारखं आहे. दिसायला स्वच्छता आहे. आणि इथं त्रिकाळ स्नानाचा आग्रह आहे. तुम्ही स्नान मात्र त्रिकाळ करणार नाही, एक वेळेलाच करणार. नुसता तो चकचकीत साबण लावला म्हणजे खूप चांगलं झालं असं नाही आहे. त्याच्यामध्ये तयारीमध्ये असणारी जी अपवित्रता आहे ती तुमच्या अंगावर अधिक चढणार आहे. तो एक वेळेला तो साबणाचं स्नान करणाऱ्यापेक्षा सरळ साधं त्रिकाल स्नान करणारा अध्यात्मदृष्ट्या निश्चित श्रेष्ठ आहे. त्यात साध्या पद्धतीने जरी केलं त्यांनी तरी तो श्रेष्ठच आहे हे लक्षात घ्या. स्नान मुसलवत केवल, अवश्य करावे त्रिकाळ, प्रक्षाळावे ना शरीरमळ, व्रत प्रबळ वनस्था. केवळ भूमीवरी शयन, सदा सर्वदा करावे जाण, तळी घालावे ना तृण, मग आस्तरण ते कैसे. गवताचा सुद्धा आधार घेऊ नका म्हणतात. नाथांनी वर्णन केलंय की गवताचा सुद्धा आधार घेऊ नका, डायरेक्ट भूमीवर शयन करा. तर डायरेक्ट भूमीवर शयन करण्यामध्ये अनेक फायदे आहेत. तुम्हाला तुमच्या वैज्ञानिक दृष्ट्या जर सांगायचे ठरले तर खरं आर्थिंग मिळेल तुम्हाला शरीरामध्ये डायरेक्ट भूमीवर शयन केलं तर. भूमीतले खरे तत्व जर तुम्हाला ग्रहण करायचे असतील
अनेक वेळेला आमच्या सगळ्या व्रतवैकल्यामध्ये गादीवर झोपू नका हा साधा नियम गृहस्थ्यांकरता सुद्धा पारायण वगैरे करत असताना ब्रह्मचर्याने राहावं, तसं गादीवर झोपू नये. ह्याच्या पाठीमागं ही जी एनर्जी आहे, समष्टी एनर्जी, या समष्टी एनर्जीतली सात्विक एनर्जी आपल्या शरीरात घुसायची असेल तर वरून दिसायला हा त्यागप्रधान विधी दिसायला जरी साधा असला तरी खूप महत्त्वाचा आहे. आपण संतांच्या पायावर का डोकं ठेवतो? संन्याशाच्या ठेवू नये हा वेगळा नियम आहे, पण आपल्याला पायावर डोकं ठेवल्याशिवाय जमत नाही. याच्यामध्ये सर्किट आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या शरीरातली एनर्जीचं सर्किट आपण मस्तक पायावर ठेवल्यावर पूर्ण होतं. म्हणून मस्तक पायावर ठेवण्याची जी पद्धती आहे या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी, त्याच्या पाठीमागे सूत्र आहे. तसं या जमिनीवर झोपण्यामध्ये सुद्धा सूत्र आहे, हे आपण लक्षात ठेवा. आणि ते प्रयोग केल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही नुसतं टोचण्याच्या हिशोबाने जर ते केलंच नाही. मी स्वतः हे केलेलं आहे. आज तुम्हाला जरी मी बसतो, आम्ही नर्मदा परिक्रमेमध्ये कित्येक वेळेला मस्त वाळूमध्ये अंथरूण पांघरून नसताना कित्येक वेळेला झोपलेलो आहे. आणि तुमचं जर शरीर श्रमी असेल तर निश्चितपणानं शांत झोप लागू शकते, उलट चांगले अनुभव येतात, हे लक्षात घ्या. तेव्हा हे वानप्रस्थाकरता दिलेला नियम हा वरून तुम्हाला जरी कठोर वाटला आणि चुकीचा वाटला तरी सुद्धा बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये वर गवत सुद्धा अंथरू नका, मध्ये काही ठेवूच नका. अरे अर्थिंगला साधं रबराचं कोटिंग जरी मध्यस्थी आलं तरी आपल्याला करंट देत नाही. हे जसं इलेक्ट्रिकचं एनर्जीचं आहे तसंच याच्यामध्ये जे आध्यात्मिक वेव्ज आहेत त्याच्याकरता याचा लाभ होतो. म्हणून हे काही नियम सांगितले. या परी वानप्रस्थे जाण दृढ धरुनी व्रताधारण करावे तपाचरण ते तपलक्षण अवधारी. तर वानप्रस्थांचं दृढतेनं कोणतं व्रताधरण करावं, याविषयी काय तपाचरण करावं ते तपाविषयी पण आता मी सांगतो, ते ऐक. ग्रीष्मे तप्येत वर्षस्वासारषाढ जले आकंठमग्न शिशिरे एवं वृत्तस्तपश्चरे. स्पष्ट शब्दामध्ये ग्रीष्म ऋतू, तेव्हा त्यामध्ये ज्यावेळेला गरमी असते तेव्हा पंचाग्नी साधन करावं. हे आमच्या बैरागी लोकांमध्ये तपश्चर्येचे आजही असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आम्ही स्वतः कुंभमेळ्यात पाहिलेत, अयोध्येला पाहिले, कायम पंचाग्नी साधन करणारी सुद्धा माणसं आहेत. तर हे सुद्धा तितिक्षे करता, तप म्हणजे तितिक्षे करता आहे. तेव्हा या उष्णतेच्या काळामध्ये चारही बाजूनी अग्नी पेटवलेला असताना सुद्धा उद्विग्न न होणं. आपलं असं आहे, थंडीत थंडी सहन होत नाही आणि उन्हाळ्यात उन्हाळा सहन होत नाही, अशी आपली स्थिती आहे. तर ते सहन करण्याची तयारी करता ह्या तपलक्षण अवधारीचा विचार सांगितलेला आहे. तर ग्रीष्म ऋतूमध्ये पंचाग्नी साधन करावं, पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस सहन करावा, हिवाळ्यामध्ये गळ्यापर्यंत गार पाण्यामध्ये उभं राहावं, अशा पद्धतीचं तपाचरण करावं. हा तपलक्षणाविषयीचा तपशील आलेला आहे. त्याच्यावरच्या ओव्या त्याच पद्धतीच्या. उष्णकाळी पंचाग्नी अग्निकुंडेच हो कोणी, पाचवा रवी मध्यान्नी ऐसा पंचाग्नी साधावा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चार बाजूला चार कुंड आणि वरून सूर्य, असं जे 5 प्रकारची उष्णता सहन कर, याला पंचाग्नी साधन असं म्हणतात. आता पावसाळ्याची गोष्ट सांगतात. माळा करोनी उच्च प्रदेशी, हे मचांवर आमचे देवऱ्या बाबा राहत होते की नाही मचांवर, तर उच्च प्रदेशी माळा करून घन वर्षता धारावर्तेसी, धारधार पाऊस चालू याच्या वेळेला, तेथ व्हावे आकाशवासी वर्षाकाळी ऐसी तपप्राप्ती. अशा पद्धतीत आज एकूण उन्हाळ्यात काही लोक मचान करून राहतात. पंचाग्नी साधन करणारी माणसं हे या पद्धतीच्या साधना तप करतात. आलिया हेमंत ऋतुसी आकंठमग्न जळवासी, जळवास करावा निशी हे वानप्रस्थासी तपक्रिया. ही वानप्रस्थाची तपपद्धती आहे की त्यांनी
तिन्ही ऋतू सहन करावेत आणि निसर्गतः सहन करावेत. हा अग्नीचा जादा विभाग जो आहे तो सहन करण्याकरता अधिकाधिक अभ्यास म्हणून आहे, पण त्याचा मूळ अर्थ असा आहे. आणि हे वानप्रस्थाशी तपक्रिया, हे तपक्रिया प्रतिवर्षी विहित वानप्रस्थासी वयसा परत्वे भक्षणाशी ऋषिकेशी सांगत. आता आहारविधी काही सांगणार आहेत, परंतु या पद्धतीनं ही जी तपविधी आहे ह्याचं सुद्धा कारण काय आहे? परमात्म्याने सहजतेनं सगळं निसर्गात ठेवलेलं आहे. माणसाने आपल्या हाताने निसर्गाला सोडून आपल्या सगळे भोगन व्यवस्था लावलेल्या आहे. आणि म्हणून मुळाच्या जागेवर जायचं असेल तर तुम्ही येताना तुमच्याबरोबर काही घेऊन आला नाहीत, तुमच्या शरीरावर पण काही नव्हतं. आणि तसं जाताना वस्त्राचा सुद्धा परिहार करून संन्यासी होणं म्हणजे परमहंस स्थितीत संन्यासीचे पुढे लक्षण येणार आहे. दीक्षेच्या वेळेला सुरुवातीला एक लंगोटी आणि अर्ध वस्त्र, आणि दंड त्याग केल्यावर त्या वस्त्राचीही गरज नाही असा पुढे संकेत केलेला आहे. तर जिथून आला तिथं परत मुळावर जाणं ही परंपरा आहे आपली. आणि म्हणून हे तिन्ही प्रकारचे नियम म्हणजे आपण पुन्हा निसर्गाच्या पद्धतीत जाण्याचा हा अभ्यास आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून बाह्य वस्त्राविषयीचा विचार या श्लोकात आला. आता पुढचा विचार भक्षणाच्या बाबतीतला सांगतात. अग्निपक्वम समस्त्रियात कालपक्वामितापिवा ओलोखलास्फुट्टो वा तंतोलोखल एव वा. हे सुद्धा निसर्गावरच्या याच्यावर बरं का, की कशी सेवन करावी. तर सहज पद्धतीनं अग्नीवर शिजवलेली, विशेष मसाला बिसाला न घालता आणि सहज निसर्गानं पिकलेली अशा प्रकारची फळं सेवन करावी. उखळात काढलेली, दगडात ठेचलेली पदार्थ खावेत. दाताचंच उखळ करावं, उखळ सुद्धा मिळालं नाही तर दाताचंच उखळ करावं असा वानप्रस्थानी आपला आहार घ्यावा. आगी स्थव पाका आली का काळेजी परिपक्व झाली, ती तापसा लागी भली आहारी विहिली उदरार्थ. भोजनाकरता या पद्धतीचा, उदरनिर्वाह करता या पद्धतीचं अस्तित्व असावं की सहज अग्नीमध्ये सहज जे परिपक्व होतात, भाजून कंदमूळ फळं नुसती जरी विस्तवात टाकली तरी भाजून शिजून तयार होतात, किंवा पिकलेली फळं जी स्वतः काळानं परिपक्व झालेली आहे. तर ही सगळ्यात उत्तम. तापसा लागी भली, भलीचा अर्थ उत्तम, उदरार्थ उत्तम. आणि त्यामध्ये सुद्धा दात असली या बळी, दात जर बलवान असतील तर कोणत्याही प्रकारची सगळी फळं खावी. दात गेलेली असतील तर थोडीशी कांडून उपयोग करावा. जर उखळ मिळालंच नाही तर कुरतडून ठेचून या पद्धती दगडावर ठेचून खावी. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय, रुचीच्या आहारी न जाता नाही चाड गोडपणी क्षुधा निवारणी आहारार्थ. आहाराकरता करायचं नाहीये म्हणून आपल्या गृहस्थाश्रमात शिकवले उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जेवण हे उदर भरण नाही आणि भोग तर मुळीच नाही. आपण उदरभरणाच्या पुढं भोगाकरताच जेवत असतो. म्हणून साधक आणि भोगी यातला फरक, जे खाण्याकरताच जगतात त्यांना भोगी म्हणावं आणि जे जगण्याकरता खातात त्यांना साधक म्हणावं. तेव्हा केवळ जगण्याकरता जे आहार करतात त्याच्यामध्ये हे गौणत्व असलं पाहिजे. नाही चाड गोडपणी क्षुधा निवारणी आहारार्थे. 5वा श्लोक वर्ण 6वा. स्वयं सच्चिदानंद सर्वं आत्मनो वृत्तिकारणं देशकाल बलाभिज्ञो नादधीतान्यदारुतम्. आपल्या जीवनाला जे आवश्यक ते सर्व प्रयत्नानं जमवावं. आवश्यक सांगितलं, प्रयत्न करायला परवानगी आहे, पण आवश्यक याच्यामध्ये सगळं मीटर आलेलं आहे. लक्षात घ्या, जीवनाला आवश्यक असेल तेवढं सर्व प्रयत्नानं बनवावं.
आणि देशकाल आणि आपलं सामर्थ्य समजून घेऊन वनवासी आणि व्रती या जीवनानं दुसऱ्यानं आणून दिलेलं काहीही स्वीकारू नये. म्हणजे स्वयंसिद्ध राहायला पाहिजे. याचा फार फायदा आहे. याच्यात 2-4 फायदे आहेत. दुसऱ्याचं काहीही घेतलं ना तर त्यातला काही हिस्सा पुण्याचा त्याला जात असतो, हे लक्षात घ्या. आपणच आपलं का करावं, आपणच आपलं का खावं, तर एक तर आपल्याजवळ मुळातच कमी, आणि त्यातही दुसऱ्याचं घेतल्याने त्याचे हिस्सेदार अनेक बनतात. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये या बाबतीत फार सावधान असत लोक, फार सावधान. वारी जरी करायची, आमचे 6 भाऊ वाईकर वाऱ्या करायचे जुने, तर 50-50 माणसं जरी असले तरी त्यांना उतरलेल्या गावातल्या कोणाचं चहा घेणं आवडत नसे. आपलं स्वतःचं सगळं बरोबर. जर कोणाच्या ठिकाणी चहा घेतला आणि कोणाला जेवायचं आमंत्रण दिलं ते बरोबर वाल्याला बरोबर ठेवत नसत. तर याचं मूळ कारण शुद्ध साधक व्हायचं असेल तर एक तर आपल्याकडं पुण्याची कमी आहे, आणि ते पुण्य असं विभागलं जाऊ नये म्हणून जितका स्वतःच्या स्वजबाबदारीवर परमार्थ करता येईल तेवढा करायला शिका. जो आत्ता एकदम विरुद्ध प्रकार आहे, याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. तर सांगण्याचा मतितार्थ हा आहे, या ठिकाणी आपल्याला मुद्दाम हे स्पष्ट सांगितलंय. तर आपण हे सगळं करत असताना दुसऱ्यांनी आणून दिलेलं फळ ग्रहण करायचं नाही. तर हे सहज ग्रहण करत असताना जो वानप्रस्थ, 7वं वाचन झालं ना, नाही, ऋतुकाळी फळे संपूर्ण ती कालांतर कारणे संग्रह सर्वथा न करणे व्रत धारणे वनस्था. असंग्रह तर फारच महत्वाचा आहे. बिलकुल संग्रह करू नका. ब्राह्मणामध्ये सर्वात श्रेष्ठ ब्राह्मण मानला जातो अयाचित. तर अयाचित शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. म्हणजे नुसतं कोणाला मागत नाही एवढंच नाही. अयाचितच्या नियमामध्ये अजून काही नियम आहेत. त्या नृगराजाच्या चरित्रात अयाचित प्रसंग येतो. तर अयाचित म्हणजे न मागणारा, याचना न करणारा एवढंच नाही आहे. तर अयाचित याचा अर्थ संग्रह सुद्धा न करणारा. एखादा चांगला आहे म्हणून एखाद्याने 8 दिवसाची एकदम सोय केली तर तसं स्वीकार करायचं नाही. पण न मागता सुद्धा जर जास्त आलं तर ते त्याच दिवशी संपवायचं, दुसऱ्या दिवसाकरता ठेवायचं नाही. याला अयाचित ब्राह्मण म्हणतात. लक्षात घ्या. तर वानप्रस्थामध्ये संग्रह करू नका. संग्रह सर्वथा न करणे वृत्तीधारणे वनस्था. पूर्व दिवशीची फळे आणली, अपर दिवशी जरी उरली ती अवश्य पाहिजे, त्यागिली नाही बोलली आहारार्थ. हे वानप्रस्थ करता आहे बरं का, सगळ्या करता नाही. तर तो त्यागाच्या भूमिकेनं मार्गस्थ असल्यामुळं त्यांनी शिळ खाल्ल्याने बिघडणार नाही. ती जर सवय लागली तर त्यामुळं जी काही ईश्वराच्या निर्भर राहण्याची सवय त्याला बाद येईल. मागचं शिल्लक ठेवून खात राहिलात किंवा जादा संग्रह केला तर निर्भर भक्तीला बाद येईल. तर निसर्गावर जीवन म्हणण्यापेक्षा भगवत निर्भर जीवन हे बनवण्याकरता हे नियम आहाराचे आहेत, हे आपण लक्षात ठेवा. तर पहिल्या दिवशीचं सुद्धा दुसऱ्या दिवशी उरले तर ते त्यागून द्या म्हटलं. त्याने खाऊ नका. प्रत्यही आहारार्थ जाण फळे आणावी नूतन, जीर्ण फळांचे भक्षण निषिद्ध जाण वानप्रस्था. रोज ताजच्या ताजं आत्ता आपल्याला भूक लागली, आपल्यापुरतं निसर्गाने जे उपलब्ध करून दिलंय, आणि हे निर्भर भक्तीचंच हे सुद्धा भाग आहे. तर त्यांनी त्याप्रमाणे अंगीकार करावा. जीर्ण फळ भक्षण करू नये, ती निषिद्ध आहे. आणि फळे जी आणली ती अंगीकारा निषिद्ध झाली. म्हणजे दुसऱ्याने जर आणलं तर ते तुम्हाला घ्यायला निषिद्ध आहे. जी स्वकष्टे अर्जिली तीच वहिली आहारार्थ. आपण आपल्या कष्टाने जे प्राप्त केले तीच योग्य मानले. वहिली म्हणजे योग. देश काळ वर्तमान इथंभूत कळले ज्ञान, तरी संग्रह न करावा जाण.
अदृष्टधारण निर्धारे. ते या दृष्टिकोनातून आपण स्वतःच्या कष्टाने जसं मिळवलेलं खावं, तसं कळल्यानंतर अमुक देशात दुर्भिक्ष आहे म्हणून पुढे जाता जाता संग्रह करायचा. आमची वस्तू तिथं मिळत नाही. आमच्या नर्मदा परिक्रमेमध्ये काही भागात काही गोष्टी मिळत नसतात. लोक इतके हुशार असतात, त्यांना आधीच माहिती कळलेली असते. मग ते आधीच 4-6 मुक्कामात ते सगळं जमा करून घेतात, म्हणजे पुन्हा तिथं आपल्याला अडचण नको. तर वानप्रस्थाला याचा सुद्धा निषेध सांगितलेला आहे, लक्षात घ्या. तर समजा दुर्भिक्ष पडलेले एखाद्या ठिकाणी, तर त्याचा विचार आत्तापासून करायचा असं नाही. अंगीकारा निषिद्ध झाली. देश काळ वर्तमान इत्थंभूत कळले ज्ञान, म्हणजे पुढचंच कळलंय तरी संग्रह न करावा जाण. नाही तर आपण फार पुढचा विचार करून गोष्टी साठवतो. त्या वानप्रस्थ बनवताना थोडक्यात म्हणजे नित्य वर्तमानी, बस नित्य वर्तमान जीवन, भूत भविष्याचा आशा ठेवू नये नको, भूत महिमा जाणू नये नको. आणि नित्य वर्तमान म्हणजेच योग आहे, लक्षात ठेवा. तर इत्थम भूत कळले ज्ञान तरी संग्रह न करावा जाण, अदृष्ट धारण निर्धारे. तर या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावं, अजिबात संग्रह करू नये. ईश्वरावर भरवसा, अदृष्ट धारण म्हणजे ईश्वरावर भरोसा. म्हणून त्याला मी निर्भर शब्द पहिल्यांदाच वापरून दिला. पराचा प्रतिग्रह पूर्ण सर्वथा न करावा आपण, प्रतिग्रह घेता जाण व्रतखंडन वानप्रस्था. दुसऱ्याचं धन वस्त्र जरी दिलं तरी ते दान घेऊ नये, कारण ते जर घेतलं त्याला प्रतिग्रह म्हणतात. वानप्रस्थाच्या व्रताचा व्रतभंग होतो. म्हणजे व्रतस्थ वानप्रस्थ याचे बारकावे थे. केवळ वयानं वानप्रस्थाच्या कक्षेत गेला तो भाग वेगळा, आणि व्रतस्थ वानप्रस्थ इथे शब्द जो आलाय तो महत्वाचा आहे. तर व्रतस्थ वानप्रस्थाला जास्त चिंतन करण्याची गरज आहे, जास्त नियम पाळण्याची गरज आहे. वन्यैश्च चरुपुरोडाशैर निर्वपेत कालनोदितान, न तू श्रौतेन पशूनां मां यजेत वनाश्रमी. आता वानप्रस्थामध्ये वेदोक्त काम करणारा जो आहे, अग्निहोत्री जर वानप्रस्थी झालेला असेल तर त्यांनी आपले पूर्वीचे आलेले काही नियम उरकून घ्यावेत. वनामध्ये उत्पन्न झालेले फळादिकांचे पुरोडांश करून. महाराज यामध्ये सुद्धा देशकालाचा अवश्य उल्लेख आलेला आहे. स्वतः रामचंद्र वनवासात असताना ज्या वेळेला दशरथ गेल्याची बातमी कळाली आणि त्यावेळेला श्राद्ध केलं, तर श्राद्धाला खरं म्हणजे भाताचे पिंड करण्याची पद्धत आहे. पण तुम्ही जसा नियम घेतलेला असेल तर त्यावेळेला बोराच्या फळाचं पिंडदान केल्याचं वर्णन आहे रामायणामध्ये. का तर त्यांचा आहार फलाहार होता, म्हणून त्यांनी मुद्दाम जमवून कुठून तरी नसेल तर तयारी करून भाताची पिंड करायला पाहिजे असं त्याच्यावर बंधन नाही. म्हणून आम्ही वारकऱ्यांना हे मुद्दाम सांगत असतो. कित्येक वारकरी मनोधैर्यानं ढिले असतात आणि आपल्या कुळाचारात जर मांसाहाराचं काही बळीची सवय असली तर ते म्हणतात बा आता आम्ही माळकरी आहे, पण आपलं कुळाचं ते यांचा रोष होऊ नये देवतांचा, म्हणून दुसऱ्याकडून करून घेतात. आम्ही सांगतोय चुकीचं आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला पाप लागणार नाही. तुम्ही फक्त त्या देवतेचा कुळधर्म कुळाचार करा, पण आपल्या आहारानुसार करा. त्या दिवशी जर तुम्ही बकऱ्याच्या ऐवजी पुरणपोळीचा नैवेद्य जरी दाखवला तरी ती देवता 100% तुमच्यावर रुष्ट होणारच नाही याची गॅरंटी आम्ही देतो. कारण शास्त्रच तसं सांगतं. तुमचा जो आश्रम, तुमची जी आहार व्यवस्था, तुमचं जे व्रत असेल त्या व्रतानुसार कामं करावीत. तर ह्याचंही इथं निमित्त आलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला आपल्याला सांगतो. तर पुरोडांशाची पद्धत कशीही असली तरीसुद्धा वेदोक्त ज्यांनी काही अग्निहोत्राधिक नियम घेतलेले आहेत त्यांनी त्या वनामध्ये त्या पद्धतीनंच ते उरकून घ्यायचे. त्या बाकीच्या पद्धतीकडे जायचं नाही. नैवेद्य वैश्वदेव करताना ते भातच लागतो, हे जे सगळे बाकीचे जे नियम आहेत हे त्याच्याकरता ढिले होऊ शकतात. तर उत्पन्न असणाऱ्या फलापासूनच चिरू पुरोडांश आणि आहुती द्यावी. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे हत्या केलेल्या पशूच्या आहुतीने माझे पूजन करू नये, स्पष्ट शब्दात सांगितलं. त्या वानप्रस्थावर
म्हणजे तुमचा जो ओरिजिनल व्रतस्थ नियम असेल त्यानुसार तुम्ही कर्म करायला पाहिजेत, एकमेकाचं मिश्रण करायची गरज नाही. जो वानप्रस्थ स्त्री समवेत, आता अग्निहोत्र सुद्धा स्त्री समवेत असलेल्या करता आहे, त्यासी अग्निहोत्र झाले प्राप्त. तेव्हा कर्म जे वेदोक्त ते करावे समस्त वनवासी. वनात ते सगळं करावं. वनी जी फळे ज्या ऋतूस तेच कल्पावा, चुरू पुरोडांश तेने यजावामी यज्ञ पुरुष. सावकाश मंत्रोक्त, मंत्रोक्त पद्धतीनं त्याचं यजन जरूर करावं. यापरी श्रौत कर्माविधान, श्रौत आणि स्मार्त कर्म असतात. तर श्रौत कर्म वेदोक्त ब्राह्मणाच्या दृष्टिकोनातून श्रौत कर्माचं महत्त्व आहे. तर यागार्थ पशु हनन ते वानप्रस्थी नाही जाण, वनफळी यजन यागाचे. वनामधल्या यज्ञयागामध्ये कोणत्याही प्रकारच्या पशुहननाची गरज नाही. अग्निहोत्रंच दर्शश्च पूर्णमासश्च पूर्ववत्, चातुर्मास्यानि च मुनेर् आम्नायानि च नैगमैः. पूर्वीप्रमाणे अग्निहोत्राचे जे काही महत्त्वाचे नियम असतात, अमावस्या पौर्णिमेला चातुर्मासात पाळण्याचे जे नियम आहेत ते सगळे वनात सुद्धा त्यांनी करावे. पूर्वी अग्निहोत्र कर्मे जैसी गृही येती गृहस्थासी. अग्निहोत्रामध्ये गृहस्थ असताना जशी कर्म होती ती चालवावी वनवासी. वेदाज्ञेसी वनस्थे, वेदाज्ञेप्रमाणे ती सगळी चालू ठेवावी. म्हणजे ज्यांनी स्त्रीसह वानप्रस्थ घेतलेला आहे त्याच्याकरता हे विभाग आहे. आमनाये आगमा निगमासी, जाणोनी करावे यागाशी. हे समजून घेऊन सगळं. दशपौर्णमास चातुर्मास्यासी निष्कामतेसी वेदज्ञा. तेव्हा हे जे वेदशास्त्र याच्यामध्ये जे आहेत वेदाज्ञेप्रमाणे सर्वच्या सर्व व्यवस्थितपणाने पार पाडावं. दर्श पौर्णिमास चातुर्मास अमावस्या याच्यामध्ये ज्या प्रकारचे यज्ञ करायचे असतात अग्निहोत्रीनं ती सगळी करावीत. ऐसा मुनीश्वर वनवासी तपस्वी तेजो रासी, त्याची ये फलप्राप्तीसी स्वये ऋषिकेशी सांगत. असा जो मुनींचा वनवास तपस्वी जो आहे तो अतिशय तेजोमय आहे आणि तो वानप्रस्थ त्या तपापासून काय फळ प्राप्त करतो आता हे मी तुम्हाला सांगतो असं स्वतः भगवान म्हणतायत. एवं चीर्णेन तपसा मुनिर्धमनि संततः, मां तपोमयमाराध्य ऋषिलोकादुपैति मां. चिरकाल आचरलेल्या तपाचं जे काही वर्णन आहे त्याचं एक बाह्य स्वरूप तर असं झालेलं असतं की त्याच्यातला रजोगुणांश तमोगुणांशामुळं स्वरूपाला येऊन मिळतो. फलश्रुती सांगताना त्या तपस्याचं एक बाह्यांग वर्णन केलं की असा तो क्रोश झालेला असतो. अंगातल्या शिरांशिरा स्पष्टपणानं दिसतात. कदाचित त्याच्यातल्या एखाद्याच व्यक्तीला माहिती असेल. आम्ही खूप हिंडतो ना, तर वृंदावनला भक्तमाल सांगणारे आमचे मथुरादासजी महाराज होते. एखाद्या व्यक्तीनं त्यांना पाहिलं असेल तर बिलकुल त्याचं शरीर जर पाहिलं तर संपूर्ण मस्त सगळं शरीर असं चिकटलेलं हाडाला आणि शिर उघडी दिसत होती. लक्षात घ्या. म्हणजे याच्यात जे वर्णन आलंय याची प्रत्यक्ष व्यक्तित्व म्हणून मी सहज सांगितलं. कदाचित याच्यातल्या एखाद्या व्यक्तीनं त्यांना पाहिलंही असेल, आता ते नाही. परंतु वानप्रस्थाच्या तपस्वी जीवनानं माणसाची कशी शरीरयष्टी होते त्याप्रमाणे अशा पद्धतीच्या त्याची अवस्था असते. ऐसे वेदोक्त तपसाचार आस्तिक्य भावे अत्यादर, साक्षेपे करिता निरंतर अस्तिमात्र देह उरे. जसं योग्याचं तसं अस्तिमात्र देह उरतो. शुष्कर शरीर पांजरा, त्वचेने झाकलिया शिरा, परी सामर्थ्य अतिखरा. दिसायला असं अशक्य आहे पण मोक्याच्या वेळेला अत्यंत काटक. म्हणजे दिसायला एकदम कृषी दिसला आणि शिरा चिकटलेल्या शिरा उघड्या दिसल्या तर मोक्याच्या वेळेला त्याचं विल पॉवर ज्याला म्हणतो आपण आत्मशक्ती ती इतकी जबरदस्त असते की तो मोक्याच्या वेळेला कोणत्याही प्रकारचं काटक काम चालणं झालं असो किंवा अजून काही कष्टाचं काम सहज करू शकतो. म्हणून त्याला म्हणलंय परी सामर्थ्य अति खरा. आपलं सामर्थ्य जे असतं ना भरपूर असतं.
न सरे माघारा तपोनिष्ठे, कुठं तो मागं सरकत नाही. ऐसे यावत जन्म करिता तप, जन्मभर ज्यांनी असं तप केलं तो सबाह्य झाला निष्पाप, त्याच्यामुळे तो एकदम पापरहित झालेला असतो. लाहोनी ज्ञान सद्रूप माझे निजस्वरूप तो पावे, तर त्याला पहिल्यांदा सत्तत्वाचं ज्ञान होतं आणि सत्तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ही त्याची विशेष फलश्रुती सांगितली. अवशेष वासना असता, थोडीशी वासना जर असली तर सूक्ष्म रूप प्रतिबद्धकता, तपाभिमाने तत्वता, देह अहंता अणुमात्र. तेव्हा त्याची जी परिस्थिती असते तर वासना अवशेष जर थोडी शिल्लक राहिली, सूक्ष्म रूप प्रतिबद्धकता, तेव्हा त्या वासनेला सुद्धा तो सामर्थ्यानं प्रतिबंध करतो. तेव्हा त्याची इतकी ताकद तयार होते. आणि तपाभिमानानं थोडीशी अणुमात्र जर शिल्लक असेल देहांता तर ती सुद्धा प्रतिबद्धतेला बाधक होईल असे होत नाही. तरी परी 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 फळाशा पोटी नाही, फळाशा तर राहिलेली निष्काम ऐसे निमाला जो दे, म्हणजे तो आतल्या आत तुका म्हणे निवेतनुसारखं जो निवांत झालेला, त्याच्या आतल्या वासना सगळ्या शांत झाल्या, तो पावोनी ऋषी लोकाच्या ठाई तेथोनी पाही मज पावे. पहिल्यांदा तो ऋषी लोकात जातो आणि तिथून माझ्याकडे येतो. तसा जो तपस्वी आहे त्याचा क्रम ऋषी लोकात जाऊन माझ्याकडे येण्याचा, ही त्याची फलश्रुती सांगतायत त्या वानप्रस्थाची. जो ऋषी लोकात ते पावला तो क्रमे मुक्तीच्या मार्गा आला, तेथोनी क्रमेची मज पावला, यापरी उद्धरला वनस्थ. वानप्रस्थाचा उद्धार होतोच. क्रममुक्ती आणि सायुज्य मुक्ती असे उल्लेख श्रीमद भागवतामध्ये येतात. क्रममुक्तीमध्ये वर्णाचार, आश्रमाचार या आचाराच्या क्रमातून संन्यासाच्याकडे दिशेनं गेलेला जो असतो आणि संन्यास दिशेनं गेल्यामुळे जो मुक्तीच्या कक्षेत पोहोचला याला क्रममुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि सद्योमुक्ती म्हणजे जसं राष्ट्रपतीचा स्वतःचा स्वतंत्र अधिकार आहे, एखाद्याला फाशी दिल्यावर सुद्धा न्यायदानाचा दयेचा अर्ज दिला तर तो त्याची फाशी रद्द करू शकतो, तसं भगवंताचा स्वतंत्र अधिकार आहे. जर एखाद्या जीवावर त्यांनी कृपा केली, का करील कशी करील याचे वैष्णवी नियम वेगळे आहेत, पण अशी अपवाद केस असू शकते की ज्यांनी क्रमानं हे आचरलं नाही तरी त्याला भगवंताच्या दयेनं भगवंताच्या इच्छेनं तो मुक्त झाला, याला सद्योमुक्ती असं म्हणतात. तर सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती, कलियुगामध्ये क्रममुक्तीची आशा फारच कमी झालेली आहे. कारण एकेका वर्णाचं आचरण होत नाही, आश्रमाचं आचरण होत नाही. हे व्यवस्थित झालं तर क्रममुक्तीचा अधिकार आहे. तर वानप्रस्थ म्हणजे काय, अगदी शेवट ज्युनियर कॉलेजला पोहोचलेली केस आहे ती. प्रायमरी माध्यमिक स्कूल, ज्युनियर कॉलेज, हाय कॉलेज, तसं तिसऱ्या आश्रमात पोहोचलेला म्हणजे त्याचं तिथपर्यंत काम झालेलं आहे आणि तो क्रमकक्षेच्या मध्ये निश्चितपणे पोहोचू शकतो असं संकेत केलेला आहे. तर ऋषी लोकात पोहोचला ना तर तो माझ्या कक्षेत आला, तो क्रमे मुक्तीच्या मार्गा आला, तेथून क्रमेची मज पावला, या परी उद्धरला वनस्थ. पुढचा हृदय तपो निःश्रेयसं महत् कामयात् प्रियसे युञ्जात् बालीशको परस्तुता. तेव्हा मोठ्या कष्टानं अत्यंत आणि निश्चित असं पारलौकिक शाश्वत कल्याण करणारे हे तप क्षुद्र विषय भोगाच्या इच्छेनं जो करतो आणि त्याच्याकरता जो खर्च करतो त्याच्या इतका मूर्ख दुसरा कोणी नाही. म्हणजे आता निषेध केलेला आहे कुणाचा, तप केलं पण अधिष्ठान चुकलं, ध्येय चुकलं. जर निष्कामतेनं कृतार्थते करता न करता दुसऱ्या साध्या साध्या गोष्टी करता जर त्यांनी या तपाचा खर्च केला, उपयोग केला तर तो अतिशय निंदनीय आहे. या अर्थाचा हा श्लोक आहे. एवं वानप्रस्थ अतिकष्टी. मुळात तर वानप्रस्थाला खूप कष्ट असतं.
तपादी साधन संकटी. तप साधन करताना अनेक संकट असतात. भोग फळाशेच्या तुटी मोक्ष परिपाठी पावले. पण मोक्ष फळाला ते प्राप्त होतात कशामुळं? निष्कामतेनं, भोग फळाची आशा सोडून. पण ज्या तपानं ब्रह्मलोकापर्यंत जाता येतं. म्हणजेच जर या फळाच्या ऐवजी दुसऱ्या करता याचा उपयोग केला तर ते डिव्हॅल्युएशन, त्याची किंमत कमी करण्यासारखं होतं. हे लक्षात घ्या. जे हाताले मोक्षफळ आविरींच्या आधी मंगळ, ते तपाधी साधन निर्मळ, कामार्थ केवळ कल्पिती. जे हा दोष करतात की अगदी मोक्ष हाताशी आलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये या शुद्ध तपादी साधनांचा विनियोग जे भोगा करता करतात. लक्षात घ्या. म्हणून संत जाता जाता कधी कधी खंडन करतात बरं का. रामकृष्ण परमहंसांच्या तिथं एक योगी गंगेवरून चालत आला. आता सिद्ध आहे, तो तपश्चर्येचा उपयोग केला, त्यांनी ती सिद्धी दाखवली. आणि त्याची प्रतिक्रिया रामकृष्णाने काय केली? त्यावेळेला नावेला फक्त 1 पैसा लागत होता गंगेतून पार यायला. तर म्हणे 1 पैसा करता एवढं तप खर्च केलं म्हणलं. म्हणजे 2 पैसे देऊन नावेतून इकडे येता येतं, त्याच्याकरता एवढी तपश्चर्याने एवढी सिद्धी करून त्यांनी दाखवलं की मी पाण्यावरून चालू शकतो. तर तशा अर्थानं या ठिकाणी हा संकेत केलेला आहे की अरे मोक्ष प्राप्ताशी असताना या भोगा करता याचा विनियोग करणं अशक्य नाही, पण योग्य आहे का? तर नाही. म्हणून आपण सगळ्या लोकांनी हे लक्षात ठेवा. कधी कधी आपण लोकेशने करता तप खर्च करतो, कधी कधी वित्तेशने करता खर्च करतो, दारेशने करता खर्च करतो. जे मोक्षाकरता तप करायचंय, तपाचे सामर्थ्य तपिन्नाला अमुक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, या चिरंजीव ते करता त्या तपाचा उपयोग करण्याच्या ऐवजी जर तुम्ही लोकेशना, दारेशना, वित्तेशनेला जर ते तप खर्च केलं तर याच्यासारखा मूर्ख कोण नाही. म्हणून या अर्थातून या श्लोकाचे चिंतन चालले. कामार्थ केवळ कल्पिती, जीविका चिंतामणीची साठी, मागे चाकी लागे खापर खुंटी, का परिस देवोनी पालटी, काळी गोमटी वीट मागे. एखादा चिंतामणी देऊन दोरा वळण्याची पूर्वी नाही का त्या चात्या करायची का नाही, त्याला खाली खापर खुंटी असायची, लाकडाची दांडी त्यात असायची आणि ते मांडीवर वळायचे. मला वाटतं याच्यातले अतिशय म्हातारे लोक असतील त्यानेच ते पाहिलेले. आता ते सगळं पाहिलं, पण आम्ही पाहिलेलं आहे सगळं. घोंगड्या विणणारे, सुतं विणणारे आमच्या लहानपणी पाहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ती चाती करण्याकरता म्हणून एखाद्याने चिंतामणीच्या बदल्यात ती चाती खापर खुंटी मागावी त्याप्रमाणे, किंवा परिस देवोनी पालटी काळी कोमटी वीट मागे, परसाच्या बदल्यात गुळगुळीत काळी कोमटी वीट त्यांनी मागून घेतली. हे जसं डिव्हॅल्युएशन आहे किंवा जसा मूर्खपणा आहे त्याप्रमाणे देवी मनुष्यपणाची स्थिती, उत्तम जन्मे तपप्राप्ती, ते तपक्रिया व्यर्थ करती, कामवांछती ते मूर्ख. उत्तम मनुष्यपणाची स्थिती आहे. हा जन्म पावलाय, मागवता हा जन्म पावती हेतून घडेले सायासे. मनुष्यदेह जी आहे ना, भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतू भाग्याची संपत्ती, या पद्धतीनं इतका सुंदर जप तप मिळाला, आपल्याला जन्म मिळालेला आहे. आणि अनेक तपक्रिया करून आपण जे काही व्यर्थ का करतो, तर कामने करता ते तप खर्च करतो. म्हणून आपण हे फार मोठी मूर्खता करतो. हा मूर्ख शब्द इथं आलेलाच आहे. तेव्हा कामवांछिती ते मूर्ख, त्या मूर्खाचे मूर्खपण किती सांगावे गा गहन. त्या मूर्खपणाची किती मूर्खता आहे. मोक्षप्राप्तीचे साधन कामलिप्सा जाण नाशिले. इतकं महत्त्वाची गोष्ट आणि कामपूर्ती करता त्यांनी ते खर्च केलं. किती गहिराईनं त्याचं मूर्खपण वर्णन करावं, कमीच आहे ते वर्णन, त्याचं कमीच पडेल. तेव्हा असो हे मूर्खाचे कथन, बस त्याच्या गहिराईत जाण्यात काही अर्थ नाही. काही वेळेला आपल्या हातून संत कसे सावध असतात ते पाहण्याजोगं आहे. काही ठिकाणी माणूस इतका वाहवत जातो. आता अभंगाच्या एखाद्या शब्दावरून विनोदाकडे झाल्यावर किती जावं, तर तास त्याच्यावर मूळ मुद्द्यावर यायचंच नाही.
इथे ह्याने काय म्हणलं, असो. आता हे बस झालं, थोडक्यात पुरेसं झालं. म्हणून अनावश्यक जे नाहीच जमा होणार आहे त्याचं किती वर्णन केलं तर ते नाहीतच जमा होणार आहे. अनित्यम असुखम लोकम. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, वक्ते मंडळीनं कोणत्या विषयाला किती विस्तार द्यावा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. वन्स मोर मिळवण्याकरता, लोकांचं मनोरंजन करण्याकरता आमची लाईन कुठं घसरते आणि किती लांब जाते ह्याचा काही पत्ताच लागत नाही. तेव्हा आपण सगळे चांगल्या याच्यात जर तयार व्हायचं असेल तर संतांचा संकेत घ्या. विस्तार करतायत का नाही, आपण प्रवचन करतो तसं हे प्रवचनच आहे त्यांचं, पण किती सावध आहे. मूर्खाविषयी तर थोडक्यात सांगितलं, असो बस एवढंच. असो हे मूर्खाचे कथन, वानप्रस्थीचे लक्षण, पुढील सांगेन संपूर्ण, शास्त्रार्थ जाण सुनिश्चित. हे व्यर्थाचा विषय बाद झाला. आता शास्त्रामध्ये जे ते विषय आहे त्याच्याविषयीचं चिंतन आता सांगतो. जो वानप्रस्थ आपण तपादी साधनी अतिक्षीण झाला तरी वैराग्य ज्ञान जासी जाण नुपजेची. बघ, शास्त्रार्थाच्या दृष्टीनं निश्चित केलेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी सांगतोय की वानप्रस्थामध्ये आपण तपादी साधन करत असताना अतिक्षीण तरी झाला तरी त्याचं वैराग्य ढिलं पडता कामा नये. आपल्या तपामध्ये आपलं वैराग्य ढिलं पडतं आणि मग बुमरँग होतो. आपण वेगानं काहीतरी करतो आणि पुन्हा परत येतो. तर तपादी साधनाच्या क्षीणतेच्या वेळेला ज्याची धारणा टिकते, वैराग्याची आणि ज्ञानाची, शास्त्रार्थ वानप्रस्थीचं हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. तेव्हा ते फरक पडता कामा नये. जासी जाण अनुपजेची. 50 वर्षे ग्राहस्थ्य, दोन्ही द्वादशे वानप्रस्थ झाला तरी तो अप्राप्त वैराग्ययुक्त निजज्ञाना. जर नुसती कवायतीचा वानप्रस्थ जर आचरला आणि तो जर वैराग्यात प्राप्त झाला नाही, जसं विवेकाची खरी परिणिती वैराग्यात व्हायला पाहिजे. आज सगळ्यात मोठी मला उणीव जी वाटते, विवेकाच्या गप्पा करतात पण वैराग्यात परिणित झालेले लोक दिसत नाही. लक्षात घ्या, खरं ज्ञानापर्यंत तोच जाऊ शकतो की ज्याचा विवेक वैराग्यात परिणित झाला. तर खरा वानप्रस्थी तो की ज्याचा वानप्रस्थ वैराग्यात परिणित झाला आहे. आणि तेवढं वैराग्य जर नसेल तर प्राण नसलेल्या कुडीसारखं ते आहे. केवळ तो कवायतीचा वानप्रस्थ ठरेल. तेव्हा जर हे जर झालं नाही, 50 वर्ष गृहस्थाश्रमापर्यंत जाऊन दोन द्वादश म्हणजे 12-24 वर्ष ज्यांनी वानप्रस्थात काढले तरी सुद्धा जर तो तत्वापासून अप्राप्त असेल तर ते त्याचं ज्ञान, महाराज लक्षात ठेवा, वैराग्ययुक्त निजज्ञाना, वैराग्ययुक्त निजज्ञाना अप्राप्त जर असेल तर त्याचं काय झालं, काहीच फायदा नाही झाला असेल. आयुष्याचे 3 भागवरी वेचलेगा ऐशापरी, आता 4th भाग उरल्यावरी क्षीण शरीर जर्जर. आता 3 भाग तर असे गेले विधिवत करण्यामध्ये आणि 4था उरलाय तो, त्याच्यात शरीर जर जर्जर असेल. ऐसे शरीर झालिया क्षीण, अल्पही वैराग्य झाल्या जाण, करावे संन्यास ग्रहण. क्रमाने जर शास्त्रक्रमाने केला तर वैराग्य होईल आणि वैराग्याची भूमिका झाली तर त्यांनी संन्यास ग्रहण करावा, नाहीतर मग काही उपयोग नाही. कर्माचरण यथाशक्ती, तर यथाशक्ती वैराग्य जर झालेला असेल तर कर्म अलीकडं राहतं. जसं आमच्या संतांनी भगवत प्रेमाच्या उच्चतम विशेषामध्ये सांगितलं की अरे तू जर प्रेम खूप वाढलं असेल तरी सगळं अलीकडं राहतं. ते सोन्याचे पर्वत करवती पाषाण या अभंगाच्या शेवटी म्हणलं, तुका म्हणे मोक्ष राही आईलीकडे, येरते बापुडे काय तेथे. शुद्ध चरण प्रेमाच्या ठिकाणी तो मोक्ष सुद्धा अलीकडं राहतो. तसं संन्यासाकरता जे कर्माचरण, यथाशक्ती कर्माचरण ते अलीकडं आलं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये वैराग्य प्रधानता आली पाहिजे. वानप्रस्थाश्रमी झाल्याही निशेष वैराग्य अल्पही, सर्वथा अनुपजे ज्याच्या ठाई, त्याचा अधिकार पाही हरी बोले. जर पूर्ण वैराग्य झालेला असेल तर त्याच्याविषयीची चर्चा आता संन्यास विषयाच्या सुरुवातीला होते. मग संन्यास
नियमे कल्पो जरया जातवे पथुः आत्मन्यग्नीन् समारोप्य मच्चित्तोऽग्निं समाविशेत. आता वार्धक्यानं शरीर कंप सुटल्यामुळे आश्रमधर्माप्रमाणे विधी यथासांग करण्यास हा व्रती जेव्हा असमर्थ होतो आणि असमर्थ होतो त्यांनी आपल्या आत्म्यामध्ये अग्नीचा समावेश करून घ्यावा, समारोप करावा आणि माझे चिंतन करत करत देहत्याग करावा. मला देहत्याग करायला का सांगितलं? हा मधलाच टप्पा आहे बरं का. जो संन्यासाचा यथार्थ अधिकारी नाही, ज्याला वैराग्याची परिपूर्णता नाही, त्याच्याकरता वानप्रस्थ समाप्त झाल्यानंतर त्याला मधीसुद्धा देहत्याग करायला परवानगी आहे. तर त्याच्याविषयीचं एक मधीच हे चिंतन सगळ्यात सांगितलं. म्हणजे संन्यासाश्रमाचे मूळ लक्षणं सुरू होण्यापूर्वी सर्वथा वैराग्य नुठी देही, म्हणजे जेवढी तयारी आहे, वानप्रस्थाचं वय तर गेलं, 24 वर्ष तर गेले, पण पूर्ण वैराग्य आलं नाही. सर्वथा वैराग्य नुठी देही, जरा आदळल्या ठाईच्या ठाई. म्हातारपण आपल्यावर आदळलंय आणि आहे तिथंच आहे ठाईच्या ठाई. स्वधर्माचरणी शक्ती नाही. आता वानप्रस्थामध्ये नियम जास्त आहेत, अग्निहोत्रासारखे सुद्धा नियम ठेवावे लागतात आणि तिथं शक्ती राहिली नाही, कंप पावतंय शरीर आणि संन्यास इतकं वैराग्य नाही. असा जो मधल्या अवस्थेतला आहे ना, ऐसा वानप्रस्थ वनवासी आत्मसमारोप करुणी अग्निसी माते दृढ ध्यावोनी मानसी अग्निप्रवेशी रिघावे. संन्यासाश्रमात, मला संन्यासाश्रमात जगणं म्हणजे जीवनमुक्त अवस्थेत जगणं आहे असं आहे. तेव्हा जर तशी लायकी नसेल तर वानप्रस्थ संपल्यानंतर संन्यासाश्रमाला बाद लागता कामा नये आणि वानप्रस्थाचे कर्मसुद्धा कळायची अर्धवट अवस्था झालेली आहे. म्हणजे काय झालंय की याचा अधिकार नाही आणि ते पचत नाही, ज्ञान पचत नाही, भक्ती रुचत नाही. जशी अशी मधली अवस्था काही लोकांची असते, तशी काही वानप्रस्थीची अशी मधली अवस्था असते. वानप्रस्थीचे नियम आचरण होत नाहीत आणि संन्यासी इतकं वैराग्य नाही. तर त्यांनी जर आपला देह अग्नीमध्ये गेला तरी सुद्धा चालेल, अशा अर्थाचा या मधल्या श्लोकातलं चिंतन आहे. वानप्रस्थाश्रमी वनस्थ अतिशय झाला जो विरक्त, त्याची उत्तरविधी समस्त स्वये भगवंत सांगतसे. जर वैराग्याची पृष्ठभूमी बरोबर असेल तर त्यांनी उत्तर अवस्थेत काय करावं याविषयीचं चिंतन संन्यास लक्षणाच्या निमित्तानं आता 12व्या श्लोकापासून प्रारंभ करतात. कर्म विपाकेषु लोकेषु निर्यात्मसो विरोजायते सम्यं न्यस्ताग्निः प्रव्रजेतः. तेव्हा सर्व हे लोकाच्या कर्म जे आहेत ती नरकासारखीच आहेत हे लक्षात घ्या आणि ती अत्यंत दुःखरूप आहेत. कर्म म्हटलं की असंच आहे, असा ज्याचा पक्का निश्चय झालेला आहे, धारणा, त्याला जर वैराग्य प्राप्ती झाली तर शास्त्रविधीने अग्नीचा त्याग करून संन्यास घ्यावा. तर पक्क्या वैराग्याची बैठक पाहिजे, लक्षात घ्या. फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या संन्यास हा आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, पण त्याची बैठक पण फार श्रेष्ठ आहे. तर धारणा फार पक्की पाहिजे. तपशिलामध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज आहे, पण तत्वात कॉम्प्रोमाइज नाही. सगळ्यात वानप्रस्थ, गृहस्थ, ब्रह्मचर्य आणि संन्यास या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ही सगळी लक्षणं वाचून तत्वात कॉम्प्रोमाइज नाही, समन्वय नाही तत्वात. तपशिलामध्ये ठीक आहे थोडासा. आता आपण नाही का तपशिलात समन्वय केलाच की. आता पूर्वीचे लोक सगळेच फेट वापरत होते, आपण सगळेच फेट आता टोप्या वापरतो. मग कॉम्प्रोमाइज झालं की नाही थोडं देशकाल परिस्थितीनुसार. तर तपशिलात कॉम्प्रोमाइज चालेल, पण तत्वात चालणार नाही. वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया, याच्यात कॉम्प्रोमाइज नाही, लक्षात घ्या. थोडंसं वेशामध्ये थोडंसं चालेल देशकाल परिस्थितीनुसार, पण तत्वात नाही. तुम्ही वैष्णव आहात का
मग तुमचं मुख्य प्रेम भगवंतावरच पाहिजे, जगतातल्या कोणत्याही विषयावर नको. या नियमात कॉम्प्रोमाइज नाही. आणि या नियमात ज्याच्यात बसला नाही तो तात्विक संतांच्या दृष्टीनं वैष्णव नाही, वेशानं जरी वैष्णव झाला तरी. हे उदाहरण सांगितलं संन्यासाच्या विषयाचं चिंतन करण्याकरता. आणि या उदाहरणाच्या निमित्तानं आपल्याला काही ना काही गोष्टी शिकल्या जातात, म्हणूनही आपण या बाबतीतचा विचार सांगतो. ते लक्षात ठेवा. तेव्हा धारणा पक्की झाली पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे धारणा. कृती आणि धारणा यामधलं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करा. आपण परमार्थाच्या कृती करतो, परमार्थाची धारणा आपली पक्की नाही. परमार्थाची जर धारणा असती तर अनेक टक्के परमार्थात पडलेल्यामधले लोक सफलतेच्या दिशेनं दिसले असते. पण तितक्या टक्केवारीत दिसत नाही. त्याचं कारण कृती आहे पण धारणा नाही. आणि धारणा फार महत्त्वाची गोष्ट आहे. संन्यासात सुद्धा धारणा महत्त्वाची. वैष्णव असा किंवा संन्यासी असा, केवळ एक माळ हा विधी आहे, त्याचा फायदा आहे. पण माळ आहे, गंध आहे, पण धारणा जर नसेल तर नाही उपयोग. तसं संन्यासीचे कपडे आहेत, पण धारणा नसेल तर उपयोग नाही. तर धारणेच्या दृष्टीनं सगळ्यात जास्त महत्त्व या संन्यासाश्रमामध्ये आहे. वानप्रस्थी अनुष्ठान तेणे वैराग्य अतिगहन इंद्रचंद्रादी ब्रह्मसदन निर्या समान जे मानी. त्या इंद्रादिका आपण म्हणतो ब्रह्मा, आपण हे वाक्य शिकलेले आहोत, नाही असं नाही. मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंतचं वैराग्य हे आपण वाक्य शिकलोय, पण याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे. वैराग्य प्रकरणाच्या बाबतीत मी तर सगळ्यात मोठं स्पष्टपणाची उणीव एकच सांगतो की आपल्याकडं तत्त्वज्ञान शिकवण्याची व्यवस्था आहे, तत्त्वज्ञानाच्या अधिकाराचा आग्रह कमी आहे. अधिकाराचा आग्रह जर झाला तर फलश्रुतीची टक्केवारी फार वाढेल. पण अधिकार प्रकरण आम्ही वाचतो सगळं. अधिकारी विषय प्रयोजन संबंधाच्या वेळेला वैराग्याची लक्षणं वाचताना तुम्ही सगळी वाक्य वाचता, पण सांगणारे सुद्धा आणि वाचणारे सुद्धा याच्यावर जेवढा जोर द्यायला पाहिजे. लहानपणी अक्षर घोकण्यावर जोर दिला जातो, मुळाक्षर काढण्यावर जोर दिला जातो, म्हणून पुढं अक्षर चांगलं राहतं. आणि मुळाक्षर जे घटवायला पाहिजे तिथं जर जोर कमी झाला तर पुढं मग ते अक्षर वाचाय दोघं सुद्धा राहत नाही. काही ग्रॅज्युएट लोकांचे अक्षराचे की ते वाचता सुद्धा येत नाही. तर त्याच्यावरचा जोर कमी झाला आहे. दिसायला मुळाक्षर म्हणजे अभ्यास नाही, पण हा पाया आहे न दिसणारा. तसं अधिकार प्रकरण हे परमार्थाचा पाया आहे, हे लक्षात घ्या. त्या अधिकार प्रकरणावर आपण जोर देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही जेव्हा सगळी विद्या शिकता, विद्या शिकण्याबद्दल उपेक्षा नाही, पण विद्येच्या अधिकार प्रकरणावर आपलं दुर्लक्ष आहे, या गोष्टीची नोंद आपण जरूर ठेवा. ही फार गरजेची आहे. संन्यासाश्रमाचं वर्णन करताना सुद्धा मुद्दाम ही गोष्ट सांगितली की वानप्रस्थी अनुष्ठानामध्ये जर अतिगहन वैराग्य झालं, किती अतिगहन, इंद्रचंद्रादी ब्रह्मसदन निर्या समान जो मानी. तेव्हा अगदी चंद्रादिकासारखं सुद्धा आसन जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडं सुद्धा अपेक्षा नसावी. तर हा मुद्दा आपल्या लक्षात आला पाहिजे. अतिगंभीर वैराग्य. निरय म्हणजे नरक बरं का. आपल्या खाली अर्थ ज्यांच्याजवळ अर्थाच्या पोट्यात त्यांच्या लक्षात येईल. तर नरकासारखं वाटलं पाहिजे, इतका वीट पाहिजे त्या बाबतीत. इंद्रचंद्रादिकाबद्दल सुद्धा, या पदाबद्दल सुद्धा असं वाटलं पाहिजे. आमचे जळोजी मळोजी पंढरपूरला ओरीत राहत होते, सुतार समाजाचे दोन महात्मा. तर ते बाहेर गेले असताना त्यांच्या कुटीमध्ये धन आणून ठेवलं. तर इतकं अंगी मुरलेलं होतं वैराग्य की बाहेरून आत जाण्यापूर्वीच, प्रत्यक्ष पैशाला काही वास नसतो, पण यांच्या निष्ठेचा परिणाम ते दोघं म्हणतात आत काही ते दुर्गंध सुटली म्हणतात. निर्या समान करता सांगितलं. लक्षात घ्या. त्या दोघांनी असं सांगितलं की काहीतरी दुर्गंध येते, म्हणून जैसे निजेली अवपासी वैराग्यता. रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत प्रत्यक्ष सांगतात, विवेकानंदांनी परीक्षा घेतल्या तर झोपेत त्यांच्या हातावर रुपया ठेवला तर हाताने टाकून दिला.
झोपेत धोका दिला हाताने, गोरोबा काकांनी ते तोडून टाकले. तर याला निर्यासम वैराग्य म्हणतात मला. म्हणून याकरता वैराग्य म्हणजे हे भोग्य पदार्थ नरकासारखे वाटले पाहिजे असं वैराग्य असणं काय. ऐसा दृढ वैराग्य उठावा, जेणे तेणे विहिताग्नी बोळवावा, त्याग करूनी आघवा अंगीकारावा संन्यास. असं वैराग्य ज्याचं असेल त्यांनी हे जे ब्राह्मण कर्मामध्ये अग्निहोत्रामध्ये जी अग्नि उपासना आहे त्या अग्नि उपासनेचा विधीनं त्याग कसा करावा या विषयाचं चिंतन याच्यामध्ये संन्यास ग्रहणाच्या बाबतीत सांगतात. तेव्हा विहिताग्नी दृढ वैराग्य जिच्या अंतःकरणात झालं, स्रौताग्नीचं विसर्जन करावं. म्हणजे अग्नि उपासना संन्यासाश्रमापर्यंत आहे, तर त्या उपासनेचा त्याग करण्याचा विधीनं त्याग करावा असं वर्णन आहे. त्याला विहिताग्नीचा त्याग म्हणतात. संन्यास घेण्याच्या वेळेला जो होम केला जातो तो होम म्हणजे शेवटचं अग्नी आत्म्यामध्ये समर्पित करण्यात, त्याच्यानंतर संन्याशांनी अग्नीला शिवायचं नाही असा नियम आहे. विरजा होम जो असतो ना त्याच्यानंतर पुन्हा अग्नीला शिवायचं नाही. म्हणजे खाण्यापिण्याकरता सुद्धा नाही, गरज वाटली तरी अग्नीला स्पर्श करायचा नाही. तर म्हणून त्या अग्नीचं कशा पद्धतीनं तो सोडावा मी विधीनं आमच्या याच्याकरता आम्ही फार वर्णनच आलेलं आहे. तुमच्याजवळ असल्याचा त्याग करावा. गंगापूरला 3-4 दिवस संन्यास विधी चालू होता. अतिशय त्याच्यामध्ये कंजूशीच्या पद्धतीनं आम्ही होम केला नाही, फार मोठा खर्च झाला, पण शास्त्रयुक्त ब्राह्मणांच्या आधारानं तो विरजा होम केलेला होता. आजकाल वस्त्र संन्यासामध्ये सुद्धा 10% लोकसुद्धा विधीनं घेत नाही. ज्याला विधी म्हणतात, दंड संन्यासाचा फार मोठा विधी आहे, त्या विधीनं घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये संकल्प आहे लोकेशणा वित्तेषणा त्यागाचा, दारेषणा वस्त्र त्यागाचा. आपल्याला अंगावरची पूर्ण वस्त्र त्याग करून देहाची लाज सोडून पहिल्यांदा तुम्हाला चालत जावं लागतं आणि मग ते वैदिक ब्राह्मण सांगतात जगात तुम्हाला हिंडायचंय म्हणून तुम्ही हे नाममात्र वस्त्र धारण करा. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये विधान असतं, हे लक्षात ठेवा. तर हा विहिताग्नी स्थापित करणं आपल्या आत्म्याच्या ठिकाणी हा संन्यस्त विधीचा महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा जो वानप्रस्थ आहे ऐसा दृढ वैराग्य उठावा, तेने विहिताग्नी बोळवावा, त्याग करुणी आघवा अंगीकारावा संन्यास. ते संन्यास ग्रहण स्थिती यथाशास्त्र यथा पद्धती, स्वये सांगता हे श्रीपती यथा निगुती विहितार्थे. तर शास्त्रशुद्ध पद्धती कशी आहे ते भगवान याच्यामध्ये आपल्याला सांगतात. मां दत्वा सर्वस्वमृत्विजे अग्निं स्वप्राण आवेश्य निरपेक्ष परिव्रजेत. तर संन्याशाने काय करावं याचा उल्लेख केलेला आहे. तर सर्वच्या सर्व गोष्टी दान कराव्यात. आपल्या स्वतःच्या मालकीचं काही असू नये. महाराज मी आपल्याला सांगतो, माहिती नसताना जाऊ दे, ज्याला जे बोलायचं ते बोलू शकतात, कोणी कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही. प्रत्यक्ष भौतिक व्यवहारामध्ये अंतरंग त्यागाचे अधिष्ठान ठेवून मी संन्यास घेण्यापूर्वी मी स्वतः याची काळजी घेतलेली आहे. कोणतीही एकही वस्तू माझ्या स्वतःच्या नावावर मी ठेवलेली नाही, हे लक्षात घ्या. एक व्यवस्था म्हणून ट्रस्ट आहे, ट्रस्टला हे केलंच पाहिजे. याच्यात उल्लेख आहे की आपल्या स्वतःचं जे असेल ते आपल्या स्वतःचं काही ठेवूच नाही. जर ब्राह्मणांना भरपूर दान द्यावं, निदान आपल्याबरोबरच ठेवू नये. एखादा पूर्वकाळी समाजकार्य करणारा असेल तर त्याने ते समाजाला अर्पण केलं तरी हरकत नाही, पण स्वतःचं अस्तित्व निर्ममो निरहंकार वस्तूमध्ये जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्थापित करता तोपर्यंत वस्तूला आत घेण्यानं ममता वाढते आणि वस्तूत आपल्याला स्थापित करण्यानं अहंकार वाढतो. जगामध्ये स्वतःला स्थापित केल्यानं अहंकार आणि जगाला आपल्यात घेतल्यानं ममता, आणि या दोन्हीचा त्याग केल्याशिवाय संन्यास नाही. निर्ममो निरहंकार हे तिन्ही ठिकाणी भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग या तिन्ही ठिकाणी गीतेमध्ये हा विषय आलेला आहे. आणि ही निर्मम होण्याकरता हे आवश्यक आहे. ही सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी विधी सांगतात
की विधीनं माझं आराधन करावं आणि आपली जी काही सामुग्री असेल ती ऋत्विजाला आचार्यांना देऊन टाकावी आणि प्राणामध्ये अग्नीचा स्थापित करावं आणि आत्मस्वरूपामध्ये आपण स्वतः त्याचा लय करून निरपेक्ष होऊन संन्यास घ्यावा. म्हणजे भूतकालाच्या दृष्टीनं आपण निर्मम व्हावं आणि वर्तमान कालाच्या दृष्टीनं निरपेक्ष व्हावं असं आहे. तेव्हा याच्यावर चर्चा करताना आता ओव्या सांगतायत. अष्टश्राद्धादी विधान, एक शास्त्रीय कर्माचं विधान आहे. 8 श्राद्ध केली जातात बरं का त्यावेळेला. त्याच्यानंतर कुल परंपरेचा संबंध राहत नाही. फार विद्वान ब्राह्मण, आम्ही गोकर्णाचे मोठे विद्वान ब्राह्मण बोलवून ते अष्टश्राद्ध केलेले होते. तर अष्टश्राद्ध करावी लागतात. अष्टश्राद्धादी विधान प्रजापत्य नामेष्टी साधन, प्रजापत्यष्टी करावीच लागते. मज भगवंता ते यजून सर्वस्वदान ऋत्विजा, तोच मगाशी सांगितलेला विषय ओवीमध्ये आलेला आहे की सर्व ऋत्विजांना दान करून टाकावं, प्रजापती इष्टी करावी आणि अष्टश्राद्ध करावे. आणि या ऋत्विजांना सर्वस्व आपल्या माझ्या उद्देशानं दान करून टाकावं. मूर्खत्वे मूर्त जे अग्नी, मुख्यत्वे माझ्या चष्म्यामुळे तो दोष झाला. तर मुख्यत्वे मूर्त जो अग्नी मुख्यत्व करून प्रामुख्यानं घरी असलेला प्रत्यक्ष स्रौत अग्नी आहे त्याची मंत्रपूर्वक हृदयात स्थापना करून संसाराची आशा छेदून, मुख्यत्वे मूर्त जे अग्नी ते निजहृदयी स्थापुनी आशा निशेष छेदुनी संन्यास करुनी निरपेक्ष. तेव्हा निरपेक्ष व्हावं आणि अग्नीला सर्वात मुख्य गोष्ट काय आहे, अग्नी हे जे तत्व आहे ना सगुण साकार आहे. पंचमहाभूतामध्ये सगुण साकार 3 महाभूत आहेत, पृथ्वी आप आणि तेज. आणि क्रिया प्राधान्य या 3 भूतामध्ये आहे. वायू आणि आकाश हे निर्गुण निराकार सगुण निराकार आहे आणि पृथ्वी आप तेज हे सगुण साकार आहे. आणि कर्म सगुण साकारामध्ये आहे. लक्षात घ्या, सगुण निराकारामध्ये काही अंश कर्माचा अंश क्षीण होतो आणि भावनेचा अंश जास्त सुरू होतो. तेव्हा सगुण साकार त्याची खरी शेवटची टप्पा आहे अग्नी. आणि म्हणून समष्टी सृष्टी आणि व्यष्टी सृष्टी याचं संतुलन करण्याकरता अध्यात्मामध्ये वेदशास्त्रामध्ये हा अग्निविषय जो आहे हा फार सूक्ष्म आहे. म्हणून सगुण साकार उपासनेपूर्वी आपल्या वैदिक परंपरेमध्ये ही अग्नि उपासना होती, सूर्य उपासना होती. तर या सूर्य उपासनेमध्ये अग्नि उपासनेमध्ये मला शास्त्र सनातन धर्माचं आचरण करणाऱ्याला संन्यास घेईपर्यंत सुटका नाही. कारण तोपर्यंत देहभाव आहे. परस्परम भावयंत श्रेय परमवाप्सत. ही सृष्टी निर्माण केली या दोन्ही सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एशवोस्तिष्ठ कामदो. तर तोपर्यंत ही सगळे क्रमाच्या जबाबदाऱ्या आहेत आणि या जबाबदाऱ्या त्यावेळेला संपतात. त्यावेळेला त्याची विधिवत सोडवणूक करण्याची ही पद्धती आहे. अष्टश्राद्ध विधान, प्राजापत्य अष्ट हे जे आहे हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि तो अग्नी स्वतःच्यामध्ये स्थापन करायचा आणि नंतर संन्यास करिते ठाई विघ्ने अपार उठती पाही ती रगडून या पायी संन्यास तीही करावा. हे वैशिष्ट्यावर काही ओळी फार सत्य आहे. जो विधीनं तुम्ही शास्त्र संन्यास करत असाल तर तुम्हाला खूप संकटांना तोंड द्यावं लागतं. माझ्या भाग्यानं भगवत कृपेनं मला फार कमी संकट करावे लागले. पण माझ्या देखत मी 2-4 संन्यासी पाहिले. आमच्या वडिलांच्या संन्यासाच्या वेळेला सुद्धा अचानक असे अधिदैविक काही संकट निर्माण झाले होते. मी संन्यास घेतानाच पहिल्यांदा भगवंताला चिठ्ठी टाकून परवानगी घेतली होती. त्यात माझा हेतू हा होता की माझी मनाची वृत्ती आहे पण माझी खरी तयारी आहे की नाही हे देव न्याय देऊ शकतो. आणि त्यांनी परवानगी दिल्यावर मी संन्यास घेतलेला आहे आणि त्यामुळे माझा संन्यास निर्विघ्न पार पडला. कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही. नाही तर संन्यासामध्ये अनेक प्रकारची विघ्न येतात. कधी कधी संन्यासाच्या आधी जोपर्यंत अग्नी समर्पित झाला नाही तत्पूर्वी जर सूतक आलं, कोणतेही अशी जर अडचण आल्या तर तुम्हाला संन्यास घेता येत नाही. तर कोणतं कधी काय अडचणीने सांगता येत नाही.
मी माझ्या देखत 5-6 संन्याशांच्या संन्यासामध्ये आत्ता माझ्या बरोबरीनं आमचे एक दुसरे गृहस्थ ब्राह्मण संन्यास घेणार होते. माझ्या आधी त्यांची तारीख ठरली होती, पण ज्यांच्याकडून घ्यायचा होता तेच गेले आणि ते गेल्यावर त्यांचा नियम ढिला झाला. मला सुद्धा त्यांच्याकडून घ्यायचा होता, माझ्या वडिलांना ज्यांनी संन्यास दिला त्यांच्याकडून घ्यायचा होता, पण ते आधीच गेले. पण मी माझा निश्चय आणि तिची संकल्प यात ढिलं केलं नाही. देवाची आज्ञा आहे आणि भगवंताची योजनाच तशी होती. योग्य शंकराचार्य परंपरेतले योग्य त्यागी संन्यासी मला प्राप्त झाले, त्यावेळेस आपोआप परिचय नसतानाही, आणि त्यांनी विधीनं मला संन्यास देऊन टाकला. तर संन्यास विधीमध्ये विघ्न येतात ही गोष्ट मी अनेक बाबतीत सत्य आहे. त्याच्याबद्दल नाथांनी ही ओवी लिहिली, संन्यास करीते ठाई विघ्ने अपार उठती पाही. त्याचं कारण पुढच्या याच्यात दिलेलं आहे, ती रगडून या ठाई संन्यास तीही करावा. का तर त्याचं उत्तर पुढच्या श्लोकात आहे. वै संन्यसतो देवादारादिरूपिणः विघ्नान् कुर्वन्त्ययं यस्मान् आक्रम्य समियात् परम्. त्यांना असं वाटतं संन्यासी हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. हे जे दंड आहे ना, या दंडानं संन्यास म्हणजे जे कर्मदेवता ज्या आहेत ना त्यांचा सुद्धा संकट नाश करण्याची या दंडात ताकद आहे. आणि म्हणून ईर्ष्येनं त्या देवतांना वाटतं हा मानव आमच्या पुढं चालला, म्हणून देवता सुद्धा त्याला संकट निर्माण करतात असं शास्त्र आहे. म्हणून त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे की हा मुनी आम्हाला मागं टाकून पुढच्या लोकांपर्यंत चालला, सायुज्य मुक्तीकडे चालला. म्हणून असूयेनं संन्यास घेणाऱ्या मुनीच्या प्रगतीमध्ये पुत्र पुत्री मित्र याच्या रूपानं साक्षात देवच अनेक प्रकारची विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. त्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळं देव असूयेला प्राप्त होऊन जसं अनुसूयेला सुद्धा पतिव्रता म्हणवण्याकरता प्रतिबंध करणाऱ्या या देवतांच्या पत्नी होत्या, त्यांनी प्रतिबंध केला, तशा पद्धतीनं हे देवता लोक सुद्धा त्याच्यामध्ये विघ्न करत असतात. संन्यास करिता जो ब्राह्मण त्यासी समस्त देव मिळवून नाना स्त्रियादी रूपे जाण अनंत विघ्ने करू येती. तेव्हा जो ब्राह्मण संन्यास घ्यायला जातो सगळे देव मिळून अनेक स्त्रियांची रूप घेऊन अनंत विघ्न करू पाहतात. विघ्न करावया कारण मनुष्य देवांचा पशुजाण सदा अर्पी बलिदान देवाधीन हा सर्वदा. मनुष्य परस्पर भावयंतेचा एक हिस्सा आहे, त्याच्यामुळे देवतांना काही मिळतं आणि हे आपलं मिळणार नाही म्हणून सुद्धा विरोध करतात. तो बळी निधी इथून आता ते मिळणार नाही. जे जे करत होता तो देवतांकरता ते आता माझं बंद होईल. म्हणून पाय देऊन आमचे माथा, आमच्या डोक्यावर पाय ठेवून घेऊ पाहे ब्रह्मसायुज्यता, तो ब्रह्मसायुज्य स्थितीला जाईल. या लागी सर्वथा विघ्ने करती. म्हणून आमच्या पुढं चाललाय म्हणून त्याला विघ्न केल्याशिवाय राहत. तेथ वैराग्यबळे तत्वता विघ्ने हाणोनिया लाथा. जर वैराग्याच्या आधारानं या विघ्नाला त्यांनी लाथा मारल्या तरच अवगणोनी देवा समजता संन्यास सर्वथा करावा. येतातच संकट. जसं आता आमचा संकल्प झाला, दोघांचा बरोबर झाला होता आणि दोघंही आम्ही त्या वडिलांच्या ज्यांनी वडिलांना संन्यास दिला त्यांच्याकडूनच संन्यास घेणार होतो. तर ते गेले, त्यांची समाधीच माझ्या हातून झाली आणि त्यांचा माझा इतका संबंध होता, त्यांना मला संन्यास द्यायची सुद्धा संकोच वाटत होता. माझ्या प्रेरणेनं त्यांनी संन्यास घेतलेला होता. गृहस्थ असताना त्यांनी माझं चिंतन ऐकलं आणि माझ्याकडून मग त्यांना वैराग्य झालं. मग त्यांनी ते म्हणे महाराज तुम्हीच माझ्या संन्यासाची प्रेरक आहे, मी तुम्हाला का संन्यास देऊ, असा त्यांना संकोच वाटायचा. आणि देवाने त्यांची इच्छा पुरी केली आणि मला त्यातले त्यात योग्य वाटत होते किंवा खरंच संन्यासी स्थितीनं आहेत म्हणून त्याचा काय विचार करायचा आहे. आपल्याला स्थितीचा संन्यासी पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडून घ्यायला तयार आहे. त्यांच्या मनात इच्छा नव्हती तर ते नेमकेच कार्तिकी पौर्णिमेला गेले. माघात माझा संन्यास ठरलेला होता आणि नेमकं काय झालं, तेवढ्या मुद्द्यानं त्या जोडीदाराचा संन्यास तसंच राहिला, त्यांनी सोडून दिला. पण मी ठरवलं होतं, देवानी चिठ्ठी दिली, संकल्प या तिथीला संन्यास घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. तर पण त्यावेळेस जर मी माझ्या निश्चयाची लाथ जर मारली नसती त्याला तर संकल्प अजून लांबला असता. तेव्हा सांगितलंय काय की वैराग्याचा निर्णय करून संन्यास घ्यायला पाहिजे, त्याच्यात गडबड होतं का मला. ऐसा वैराग्य उद्भट विवेक ज्ञाने अतिश्रेष्ठ संन्यास ग्रहण वरिष्ठ विधिनिष्ठ विभागे. तेव्हा अशा पद्धतीनं जो उद्भट वैराग्यवान जो असेल, संपन्न शूर वैराग्य संपन्न शूरवीर
तेव्हा आणि विवेकानं अतिशय श्रेष्ठ त्याने धर्मनिष्ठ राहून विधीपूर्वक आश्रम विभागानुसार सर्व आश्रमात श्रेष्ठ असलेला संन्यासाश्रम स्वीकारावा. संन्यासाश्रम मला संन्यासाश्रम कोणी स्वीकारावा, कधी स्वीकारावा, एक क्रमपद्धतीनं सांगितले 4थ्या भागात शिकवा. पण ज्यांनी मधले 2 गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम घेतले नाहीत त्याच्याकरता वयाचं बंधन नाही आहे, तो कधीही ब्रह्मचर्यातून संन्यास घेऊ शकतो. गृहस्थ्यांनी 70-75 संन्यास घ्यावा तेवढी तयारी करण्याकरता असा नियम आहे. आणि मला तर असं वाटत होतं की म्हातारपणी संन्यास घेतल्यावर जीवनमुक्तीचा आनंदच मिळत नाही, तेव्हा काहीतरी आपल्याला जीवनमुक्तीचा आनंद मिळेल अशा वयातच संन्यास घ्यायला पाहिजे. म्हणून तर आनंदाश्रम स्वामीने सुद्धा या हेतूनच ऐकलेल्या वैराग्याचं श्रवण जे होतं त्याचा परिणाम बरोबर योग्य वेळेत आणि संन्यास घेतल्यामुळं तुम्हाला आम्हाला जीवनमुक्ताचं जीवन पाहायला मिळालं कित्येक दिवस, हे लक्षात घ्या. त्या वेळेत संन्यास घेतला तरच उपयोग आहे. वय बाद झाल्यानंतर काही उपयोग नाही. आपण म्हणतो ना तोंडात जीभ नाही, राम राम म्हणता येत नाही, लांब लांब म्हणायला लागलं मग त्याला भजनाची इच्छा आहे. तर त्याहीपेक्षा तरीसुद्धा सापेक्षात श्रेष्ठच आहे. ते सापेक्षात श्रेष्ठ नाही असं नाही, पण जास्त चांगलं काय तर जोपर्यंत हातपाय आहेत तोपर्यंत जीवनमुक्तीचा आनंद आपल्याला अनुभवता यावा. आणि या दृष्टीनं मी स्वतःला भाग्यवान समजतो की निदान हातपाय चालू असताना मला संन्यस्त वृत्तीमध्ये काही जगता येत आहे. गेले 2-2.5 वर्ष जाऊन या संन्यस्त वृत्तीचा अनुभव घ्यायला मला परमात्म्याने आयुष्य दिले, याच्यात मी फार मोठं माझं भाग्य समज. एवं झालिया संन्यास ग्रहण ऐसा वैराग्य उद्भट विवेक ज्ञानी अतिश्रेष्ठ संन्यास ग्रहण वरिष्ठ विधिनिष्ठ विभागे. एवं झाल्या संन्यास ग्रहण त्याचे विधींचे विधिविधान स्वये सांगता हे नारायण स्वधर्म लक्षण संन्यासी. आता संन्यासाचे जे विधी लक्षण आहे ते सुरू झालं. बिभ्रूयाच्चेन्मुनिर्वासः कौपीनाच्छादनं परं त्यक्तं न दण्डपात्राभ्याम् अन्यत् किंचिदनापदी. सर्वसंग परित्याग केलेल्यानं खरं म्हणजे तो मुळात नग्न अवस्थेतच असतो, पण जर वस्त्रच पाहिजे असेल तर मध्यभाग झाकण्यापुरतं कौपीन मात्र असावं. शरीर स्वस्थ जर असेल तर दंड कमंडलू याशिवाय कोणत्याही वस्तूचा स्वतः संग्रह ठेवू नये. बाकीच्या गोष्टींचा सगळ्या वस्तूचा परित्याग करावा. भूता अभयदान पुरस्कर संकल्पपूर्वक प्रेषोच्चार तै उरले दिसे देह मात्र सर्वस्वयेर त्यागिले. त्याला असं वाटलं पाहिजे माझ्यापासून सगळ्यांना अभय आहे. असं अभयपणासारखं जसं वैष्णवाच्या बाबतीत म्हटलंय ना, कपटगाठ मन में नहीं सब सो सरल स्वभाव नारायणता भगत की लगी किनारी नाव. तर संन्याशाने सुद्धा सरळ असलं पाहिजे. आपल्यापासून कोणाला भय असं वाटतं कामा नये. मी नेहमी सांगतो भक्त लक्षणामध्ये की आपण हे जे करतो ना, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया. तुम्ही दुसऱ्याशी उद्विग्न न होणं सोपं आहे, पण दुसऱ्याने तुमच्याशी उद्विग्न न होणं अवघड आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या स्वभाव दोषामुळं कारण नसलं तरी उद्विग्न होऊ शकतात. म्हणजे डोंगरे महाराज एवढे सरळ होते तरी भागवताची गर्दी झाली. मी एकदा त्या मालाडला भागवताला गेलो. खूप 50-60-70 हजार लोक, 1-1 लाख लोक असायचे. अहमदाबादला तर 3-3 लाखापर्यंत. तर आता त्याचा ताण कुठंतरी शासनावर होणारच की नाही. तर मी पहिल्या दिवशी बसमधून चाललो तर तो बस कंडक्टर अक्षरशः महाराजांना शिव्या देत होता. कोण बाबा आलाय कुणाष्टो, आम्हाला अन्नपाणी खाऊ देत नाही, कोण लागू देत नाही. मी कशा करता बोललो, लोकांनो द्विजते चया. हे फार अवघड आहे. यस्मान्नो द्विजते लोक सोपं आहे. तुमचा विवेक जबरदस्त असेल तर हे सोपं आहे, हे अवघड नाही. तुमची स्थिती थोडीशी झाली तर लोकांपासून उद्विग्न न होणं, भिक्षुगीतामध्ये आपण वाचतो, तर हे सोपं आहे. पण लोकांनो द्विजते चया हे फार अवघड आहे, हे लक्षात घ्या. आणि हे झालं पाहिजे तर त्याची अवस्था खरा भय तो असतो बरं का. तुम्हाला दुसऱ्याचं भय वाटत नाही याच्यापेक्षा दुसऱ्याला तुमचं भय वाटू नये. आणि याकरता तुकाराम महाराजांना काही काळ द्यावा लागला. त्या चिमण्या ओढून गेल्या, त्याच्यावरून त्यांनी स्वतःची कल्पना अशी करून घेतली की अजून मी सगळ्यांच्या भूतामध्ये सगळे भूत मला त्यांच्या आत्म्यासारखे पाहत नाहीत. माझ्या तपश्चर्याची कमी आहे आणि म्हणून तपश्चर्या केली आणि पूर्णता साधण्याची फलश्रुती केव्हा मिळाली, भजन करता करता चिमण्यांना सुद्धा त्यांची भीती न वाटता जेव्हा अंगावर बसायला लागल्या
तेव्हा लोकांनो द्विजतेच्या ह्याची पूर्ती झाली. लक्षात घ्या. तर यस्मानो द्विजते लोक सोपं आहे, पण लोकांनो द्विजतेच्या ह्या हे फार पूर्णतेचं लक्षण आहे. लक्षात घ्या. म्हणून भूत अभयदान पुरस्कर संकल्पपूर्वक प्रेषोच्चार तेव्हा तै उरले दिसे देह मात्र सर्वस्वयेर त्यागिले. तर आपण स्वतः बरोबर खऱ्या अर्थानं जर देहाध्यास गेलेला असेल, अहंतेचं बीज नाहीसं झालेलं असेल, तर तो फक्त लोकांना दिसायला वस्त्रामुळं बाह्य देहानं तो संन्याशी दिसतो, पण प्रत्यक्षात मध्ये त्याने सर्वतः लोकेशनेचा, वित्तेशनेचा, दारेशनेचा त्याग केलेला असतो. सर्वस्व येर त्यागिले. जो गुरुवाक्य श्रवण सरिसा वस्तूची होऊन ठेला अपैसा, उडाला देह बुद्धीचा वळसा, तुटला फासा कर्माचा. मला मी याच्यावर विचार करतो. अर्थ सांगताना नेहमी श्रोते वन वे ट्रॅफिकनं ऐकत नाही. ऐकावं खरं म्हणजे अर्थ चुकीचा सांगत नाही ना, अपसिद्धांत सांगत नाही ना, पण आम्हाला त्या पदावरच्या बद्दल आतून थोडीशी ईर्ष्या असते आणि त्यामुळं तो काय सांगतो याच्यापेक्षा एका वेळेला डबल रोल चालू असतो. आम्हाला माहिती आहे काय सांगतात आणि काय आहे. ही अश्रद्धा कुठंतरी आत खोचत असते. पण ही अश्रद्धा सुद्धा एक कल्ली असू शकेल. तुम्ही संताच्या जवळ जा, मग तुम्हाला कळेल. बाहेरच्या पाहण्यावर जाऊ नका. समजा प्रत्यक्ष आत काय स्थिती आहे फार संताच्या जवळ गेल्यावर कळेल, तोपर्यंत कळणार नाही. आम्ही आपल्या भौतिक स्थितीवरूनच बोलतो. तिथं संन्यास घेतला, एवढं ऐश्वर, एवढ्या गाड्या आहेत, एवढे आश्रम आहेत, तुम्ही किती जवळ आलात. आम्ही त्याच्याकरता काही प्रयत्नरत आहोत हे लक्षात ठेवा. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या समोर ही आत्मप्रौढी म्हणून मी सांगत नाही. तर संन्यास घेताना केवळ दिखाऊपणा गरजच काय होती. पहिलाच मी महाराज होतो, दाढी होती, भगवे वस्त्र होते, आश्रम होते, मला काही नवीन संन्यास घेऊन काही नवीन वेगळं काही लौकिक मिळवायचं होतं असा भाग थोडाच आहे. त्याच्या पाठीमाग कुठेतरी खरं स्थितीवर आपण गेलंच पाहिजे ही तळमळ होती आणि त्याप्रमाणे प्रयत्न आहे. मी 100% आज गॅरंटी देत नाही, पण मी प्रयत्नवादी स्थितीचा संन्याशीकडे चाललेलो आहे. दीक्षेचा संन्यासी झाल्यापासून माझा प्रवास स्थितीच्या संन्यासाकडे आहे हे मी स्वतः माऊलींच्या साक्षीनं सांगू शकतो. हे लक्षात ठेवा. ते सांगण्याचा माझा हेतू आहे की आपण नुसतं वरवर आपले तर्क चालवू नका. ग्रंथात असं म्हणलं, मग आता हे असं करतात का, म्हणजे अशा पद्धतीनं वागतात का, म्हणजे काय समजून याच्याऐवजी आपली दृष्टीला आपण तिसरेच फाटे फोडतो. ते तिसरे फाटे फोडून आपण ग्रंथाच्या मूळ चांगल्या चिंतनापासून बाजूला जाऊ नका. तर याच्यामध्ये मी जे एवढं स्पष्टपणानं बोलतो याच्यामध्ये काही ना काही प्रत्यक्षसुद्धा माझी तयारी चालू असते. लक्षात ठेवा. जो गुरुवाक्या सरिसा वस्तूची होऊन ठेला पैसा, उडाला देहबुद्धीचा वळसा, तुटला फासा कर्माचा. गुरुच्या महावाक्याचं श्रवण होताच ब्रह्मरूप होऊन आपोआप जो शांत होतो, देहात्मबुद्धी उडून जाते, कर्माचं बंधन तुटून जातं, जन्ममरणाचा वळसा त्याचा आपोआप नाहीसा होतो. प्रणव उच्चाराचं महाराज आता संन्यास घेतल्यानंतर एक विशेष विलक्षण नामस्मरणाची शक्ती असते. महाराज तुमची नामस्मरणं जी वेगळी आहेत आणि संन्यासाचं नामस्मरण हे ओंकार प्रणवाचं नामस्मरण आहे. मी प्रत्यक्ष संख्यावाचक सुद्धा नामाचा प्रणवाचा उच्चार या 2 वर्षामध्ये 4.5-5 कोटी प्रणवोच्चाराचं नामस्मरण, नामसंख्या सुद्धा चालू आहे. हे लक्षात घ्या. त्या ओमचा अर्थ जो उपनिषदात आहे त्याचं चिंतन करणं हे तर संन्यासाचं चिंतनच आहे, पण प्रणवाचा उच्चार संन्याशाने केला पाहिजे. हे लक्षात घ्या. तेव्हा प्रणवोच्चाराच्या दृष्टीनं तरच या देहाच्या ह्याच्यातून या समष्टी व्यष्टीच्या पलीकड कक्षेतल्या तत्वामध्ये आपण पोहोचू शकतो. तर कर्माचा फासा सुटेल, देहभाव सुटेल, देहाच्या निरासे पावी जेया ठेवा, उडाला देहबुद्धीचा वळसा, तुटला फासा कर्मांचा. त्यासी विधी विधान कर्तव्या, बोलोच नयेगा सर्वथा, नवनीत आलिया हाता, रिते तात आता कोण घुसळी. विधीमध्ये तो अडकतच नसतो. महाराजांच्या सहवासात, आनंदाश्रम स्वामींच्या सहवासात ज्यांनी पाहिला असेल ते कधी कधी पिशाच्यवत असे वागायचे की सामान्य माणसाची बुद्धी तिथं चालायचीच नाही. महाराज याचं कारण आहे की प्रसंगामध्ये संन्याशाला विधिविधानाच्या बंधनामध्ये तो नाही. हे लक्षात घ्या. तो पाळतो. न बुद्धिभेदम जनयेत करता, जोपर्यंत लौकिकामध्ये प्रबोधन करतो, लौकिकामध्ये राहतो,
पण त्याने असं वागावं अशी तुम्ही त्याच्याबद्दलची अपेक्षाच करू नका. चष्मा घालू नका एक विशिष्ट प्रकारचा. संन्यास हा सर्वसंग परित्यागानंतर संन्यास घेतला जातो, म्हणून त्याच्याबद्दल हे सांगितलेले. त्याची विधिविधान कर्तव्या बोलोची नयेगा सर्वथा. नवनीत आली या हाता. तत्वचिंतन सुरू झाल्यावर हा जो फलकटतो संसार हा ताकासारखा आहे आणि तत्वज्ञान नवनीतासारखं आहे. त्या रीते टाका कोण घुसळी. ताक आता नवनीत निर्माण झाल्यानंतर ताक घुसळायची काय गरज आहे. तेव्हा विधिविधानाच्या पलीकडे तो का गेलेला आहे, तर तत्वचिंतनावर तो आरूढ झाला. यामुळं कापूर मिळालिया वहनी तो परतेना कापूरपणी. कापूर जळाल्यानंतर पुन्हा कापूर कधी होत नाही. तेवी वस्तू झाला जो गुरुश्रवणी तो विधी किंकरपणी वर्तेना. तर विधीचा दास म्हणून तो कधी राहत नाही, तो विधी किंकरपणी वर्तेना. परी गुरुच वाक्य तत्वता ज्याची ऐसी हे अवस्था सत्य न वाणेची सर्वथा त्याची विधानता अवधारी. जर हे तत्वतः गुरुवाक्य जे आहे त्याची जी व्यवस्था आहे ती जर त्याला सत्य वाटली नाही तर काय, तर त्याचा विचार करा नीट बारकाईनं. स्वतः गुरुवाक्य श्रवण करून देखील ज्याला अशी निष्कर्म अवस्था पाणलीच जात नाही त्या संन्यासाकरता काय विधान आहे ते ऐक. गुरुवाक्येची करता मनन नागवेपणी लाजे मन तरी लिंगमात्र आच्छादन कौपीन जाण धरावी. म्हणजे याचा अर्थ तत्वता झाल्यावर देहभाव जावा, पण देहभाव पुरा न गेल्यामुळं मग 2 नंबरचा. जसं भक्तीचे 4 श्लोक सांगितले ना, त्याच्यामध्ये पहिलं शक्य नाही ना. मय मनात स्वमय बुद्धिम निवेश निवशिषी मे आता ऊर्ध्वम न संशया असं चित्तम समाधातून न शक्नोशी मित्रम अभ्यास योगेन. तसा हा पुढचा टप्पा आहे, लक्षात घ्या. नाही तर तत्वता संन्यास म्हटल्यानंतर देहभाव तिथंच संपायला पाहिजे, पण नाही संपला ना मग त्याच्याकरता थोडासा टप्पा सांगितला की ते काय लोकव्यवहारार्थ थोडंसं वस्त्र धारण त्यांनी केलंच काही बिघडत नाही. इतके निर्वाह नसरे ऐसे जाणवेल जय पुरे तई वस्त्रखंड दुसरे. मी नुसत्या लंगोटीवर लाज वाटते का, ठीक आहे थोडंसं गुडघ्यापर्यंत बांध. म्हणून अगदी घोट्यापर्यंत हो हे असली पाहिजे लुंगी असं नाही. संन्यासीची लुंगी थोडी आखूड असावी, शास्त्रविधान आलेलं आहे बरं का. त्याच्यामध्ये बारकावे आलेले आहेत काही काही. तर हे बारकावे समजले पाहिजेत. तर दुसरं वस्त्र सुद्धा धरायला हरकत नाही असं सांगितलं. इतकोनी निर्वाह नसरे ऐसे जाणवेल बहिर्वास राहे आता जयपुरे ते वस्त्रदंड दुसरे स्वाधिकारे धरावे. दंड कमंडल उजवा आहे तव कौपीन बहिर्वास राहे दंड त्यागा सवे पाये त्याग होय वस्त्रांचा. जेव्हा दंडत्याग म्हणजे खरा परमहंस कोण, आत्ताचे नुसते परमहंस म्हणून घेतात. हल्ली दंडी संन्यासी फार कमी आहेत, लक्षात घ्या. आपण परमहंस स्थितीचे कमी आहेत, फक्त नियम पाळू लागू नये म्हणून परमहंस झालेले आहेत बरेचसे. दंडाचं उपाधी नको, बाकीची उपाधी नको, पण तसं नाही आहे. परमहंसानी दंडत्याग करावा, त्याचा वस्त्रत्याग सुद्धा झाला पाहिजे असं आहे. कधी कधी लोकांकरता जरी नसलं, आपल्या इथं आत्ता आमचे हंसानंद जे आले होते त्यांना जर तुम्ही एकांतात पाहिलं तर त्यांच्याजवळ वस्त्रच नसतं. ऋषिकेशला जेव्हा ते आत असतात ना ते वस्त्र परिधान करत नाहीत, पूर्ण नग्न असतात. पण प्रबोधन करायचे, लोकात यायचे, मग तेवढ्यापुरतं गुडघ्यापर्यंत वस्त्र वापरून तेवढ्यापुरतं ते सभेमध्ये राहतात. तर त्याचा त्याग करावा परमहंस झाल्यावर असं म्हटलेलं आहे. आपत्तिकाळी संन्याशाशी रोग लागला होय ज्यासी का जरेने व्यापिले देहासी तै जे लागेल त्यासी ते द्यावे. म्हणजे आपत्काल म्हणून सगळे नियम हे आपत्कालामध्ये ढिले होत असतात. तसं संन्यासाश्रमात सुद्धा आजाऱ्याकरता ह्या आपत्कालामध्ये हे नियम ढिले करायला किंवा ते नियम त्यांनी ढिले केले तर त्याच्यावर तुम्ही अपवाद द्यायचं काही कारण नाही. तेव्हा आतली खरी अवस्था होते ना. महाराजांनी आमच्या आनंद स्वामी प्रत्यक्षात दंडत्याग प्रत्यक्षात केला नाही, पण 70-75 वर्षानंतर ते परमहंसच होते. दंडाचे नियम पण पाळायचा काही त्यांचा अडचण असण्याचं कारण नव्हतं. तेव्हा अशा पद्धतीनं त्यातले त्यात शरीराच्या आपत्तीच्या वेळेला तर लोकांनी अनावश्यक हे करू नये. कारण काय त्याच्याबद्दल असं सांगितलं आहे की त्याला त्याच्या देहाची गरज नाही, पण परिवाराला त्याची गरज आहे, म्हणून तो टिकवण्याकरता हे सगळं बाकीचं केलं पाहिजे असं आहे. हे जे नियम पाळायचे तो देहाध्यासाच्या पलीकडे गेलेला आहे.
पण आपल्याला त्यांना सांभाळताना त्यांची आपल्याला गरज आहे. एक एक अनमोल वाक्य परत मिळेल, लाखो रुपये खर्च करून सुद्धा ते वाक्य परत मिळेल असं नाही. म्हणून त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून आजारामध्ये त्याचे नियम जरी भयंकरदृष्ट्या ढिले झाले तरीसुद्धा तो अपराध नाही. त्याला जे आवश्यक आहे ते सगळं द्यावं. गुरुवाक्य श्रवण मनन ऐसे आथी जे साधन, त्या साधकाचे लक्षण स्वये श्रीकृष्ण सांगत असे. दृष्टीपोतम नसेत पादम पूतं पिबेत् जलं सत्यपूतां वदेद्वाचं मनपूतं समाचरेत्. दृष्टी ठाई ठेवून जाण, तेव्हा लक्षात घ्या. नसेत पात, पवित्र जागा पाहून विचारानं पाऊल टाकावं. वस्त्रातून पाणी शोषून प्यावं, म्हणजे जलशुद्धीच्या दृष्टीनं. सत्य व शुद्ध असेच वाणीनं बोलावे, अंतःकरणाला शुद्ध वाटेल असेच आचरण करावे. हे सामान्य आचार, ज्याचा 2 नंबरचा संन्यास आहे, म्हणजे जो अगदी परमहंस स्थितीला पोहोचू शकला नाही त्याच्याकरता हे सगळे नियम सांगितले. दृष्टी ठाई ठेवून जाण, पृथ्वी पाहुनी पावन, हंस गती करी गमन, अनुसंधान निजवृत्ती. तेव्हा अतिशय शांततेनं चालताना पृथ्वीवर दृष्टी ठेवून पवित्र जागेत. म्हणून तर आमच्या जडभरताच्या वेळेला ते राजाला जे धक्के लागले ना, त्याचं कारण आहे संन्यासी झाला जोपर्यंत थोडाशी सावधानी शिल्लक आहे तोपर्यंत हिंसा होणार नाही. पुढं वर्णन आलेलं आहे, आत्ता माझ्या चिंतनात नाही, पुढच्या चिंतनात येईल. अहिंसा आणि शांती हे मुख्य 2 लक्षणं संन्यासाचे मुख्य. तर हिंसा होणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी. हा त्याचा तात्पर्य आहे त्या याचा पहिल्या ओवीचा. जेथ जीवसंपदा दृष्टी पडे, तई प्राण गेल्यानं पुढचले पुढे, जीवा ते काढोनी कडे, पाऊल पडे अतिशुद्ध. हे सगळं अहिंसेच्याच विचाराचे विचार आहेत. आधीच पवित्र गंगाजळ, त्याचा निर्मळ वस्त्र निरसवणी मळ, ज्यापरी करून या निर्मळ गंगाजळ सेविती. मुळात गंगाजळ पवित्र आहे, पण गंगेची शुद्धी, पाण्याची शुद्धी गाळण्यानं शुद्धी आहे. जसं भांड्याला घासून शुद्धी आहे तसं जलतत्वाला गाळण्यानं शुद्धी आहे. म्हणून कोणत्याही परमार्थिक माणसाने गाळून पाणी प्यायची सवय ठेवा. रामसुखदाजी महाराजांच्या सहवासात जे अनेक असतील त्यांना माहिती आहे, तिथे गाळून पाणी पिल्याशिवाय त्यांची कोणतीही मंडळी पाणी पित नव्हते, हे लक्षात घ्या. ज्याचे वाचेशी आळा, असत्याचा तृणशाळा, जाळोनी वैराग्य ज्वाळा, वैराग्य ज्वाळा, सत्याचा उगवला कल्पद्रुम. संन्यासाच्या वाणी जी आहे ना, असत्यरूपी गवताचं तण निर्माण झालेले असते, ते वैराग्यरूपी अग्नीनं जाळून सत्याचा कल्पवृक्ष लावावा. म्हणजे आमचे माऊली किती सत्य होते, व सत्यवादाचे तपन केले होते बहुत कल्प. एक दिवस नाही, केले होते बहुत कल्प. तर संन्याशांनी सत्याचं राखण करावं. तेव्हा ज्या कल्पद्रुमाची वचन फळे, परिपक्वे आणि सोज्वळे, मधुर रसेसी रसाळे, अति निर्मळे घमघमिते. तेव्हा ज्या सत्यरूपी कल्पवृक्षाचं जे भाषणरूपी फळ आहे, परिपक्व, सुंदर आणि मधुर, रसाळ, स्वच्छ, भक्तिज्ञान वैराग्यानं सुगंधानं घमघमीत असावं. म्हणजे संन्याशांनी कसं बोलावं, काय मथुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, बिलकुल त्याचंच भाषांतर असल्यासारखं हे त्याचं भाषण कसं असावं याविषयीचा विचार. जे श्रवणी अति गोड, पूर्वी श्रोतयाचे कोड, निववी जीवाची चाड, सत्य सुरवाड वाचेचा. तर बोलणं कसं असावं, ऐकायला अतिशय गोड असावं, जे शास्त्रांच्या आशयानं भरलेलं असावं, अशा पद्धतीचं बोलणं. सहजे संन्यासाचे ध्यान, अहमेव नारायण, ते दृढ धरोनी अनुसंधान, पवित्र मन करावे. सतत अनुसंधान, अहम एव नारायण. म्हणून संन्याशांनी प्रत्युत्तर देताना नारायण नारायण म्हणावं. का तर त्याचं चिंतन ते पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही कधी नमस्कार करा, जर दंडी संन्यासी असेल तर तो नारायण नारायण म्हणेन, तर त्याचं सतत नारायणाशी अनुसंधान असावं. त्या आम्ही तर नावसुद्धा नारायणानंदच ठेवलेलं आहे. नारायणाच्या अनुसंधानातलाच तो एक भाग आहे. अर्थात त्याच्या पाठीमागं अजूनही काही कार्यक्रम परंपरा आहे, तो इथं विषय वाढवण्याचा वेळ नाही. मन करोनी पावन, पृथ्वी विचारावी जाण, त्या मनाचे पवित्रपण सर्वत्र आपण लक्षावे. पवित्र मन करून पृथ्वीवर विचरण करावं. तेव्हा संन्यासाचे धर्मी जाण, मुख्यत्वे हेच लक्षण. पवित्र करोनी अंतःकरण, सर्वत्र नारायण लक्षावा. मुख्य लक्षण हे
अंतकण पवित्र करून सगळीकडं योमाम पश्यते सर्वत्र त्याप्रमाणे वासुदेव सर्वमिती स महात्मा दुर्लभा हेच ते संन्यासाचं लक्षण या ठिकाणी वर्णन. मनाचे पवित्रपण उद्धवा या नाव जाण आता त्रिदंडाचे लक्षण संन्यास रूपण ते ऐक. आता पारण तर दोन श्लोक राहिले. श्लोक 2च राहिलेले, ओव्या फक्त आहेत, पण त्याचा भावार्थ होऊन जाईल. सुरू निलायाम दंडा वाग्देह चेतसाम नैयेते संत्यंग वेणुभिर्न भवेदियतिः. मौन अथवा म्हणजे ओव्यांसहित पारायण करायचं ना, का फक्त श्लोक वाचायचे? होय ना. हां. मौन अथवा सत्य भाषण, का श्रीरामनामाचे स्मरण, हो का ओंकाराचे उच्चारण, वाग्दंड याना, शरीरीचे जितके चलन ते प्राणाचे निबळे जाण, त्या प्राणाचे प्राणरोधन करावे आपण प्राणायामे निज प्राण जिणोनी सर्वांना बंधीन या नाव देहदंडदान ऐक लक्षण मनोदंडाचे. मनाचे चपळपण संकल्प विकल्प जाण त्याचे करावया छेदन ब्रह्मानुसंधान करावे. माझे स्वरूप सर्वगत तेच दृश्य मन संकल्प विकल्प जाय स्वरूप ऐसे सावध राखता मन दृढ लागल्या अनुसंधान तव संकल्प विकल्पीणस्वे होती. देह वाचा आणि मन या त्रिदंडाचे लक्षण सांगितले संपूर्ण संन्यासत्व जाण येथे सत्य. जे तिन्ही दंड नसता जाण केवळ बेनुदंड ग्रहण याने संन्यासत्व न घडे जाण. देह विटंबन दंबार्थ संन्यासाचा विहार आचार संचार विचार स्वधर्म धर्मयुक्ताचार स्वयं नधर सांगतो. भिक्षाम चतुर्षु विवर्यान वर्जयन शरेत सप्ताहारान असकृप्तान तुसेल लब्धेन तावता. पूर्वी जाण संन्यासाची चतुर्वर्णी भिक्षा होती त्याची. कलियुगी गोष्टी झाली कैसी ब्राह्मणापाशी चतुर्वर्ण ज्याची जीविका जेने जाण. 1 मिनिटभर बोलतो याच्यानंतर. हां चालेल. हां मुख्य ब्राह्मणाची वृत्ती जाण शिरवंशका कोरांना अयाची 115 करी शुरवृत्ती जीविका करी तो जाणावा क्षत्रिय ब्राह्मणा माझी. तो वाणिज्य वृत्तीवरी नित्य जीविका आपली करी. तो ब्राह्मणा माझारी वैश्य निर्धारी निश्चित. 15 पर्यंत. शूद्राचे शूद्र क्रियेवरी सदा सर्वदा जीविका करी. तो ब्राह्मण शूद्र कर्मे करी शूद्रत्व धरी क्रिया योगे. जय जय उत्तम ब्राह्मणाची भिक्षा न लभे ते क्षत्रिय ब्राह्मणी भिक्षा लाभे. क्षात्र ब्राह्मणाचे न्यालाभे वैश्यादी ब्राह्मणी लाभे भिक्षा ग्रहण. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ब्राह्मणी भिक्षेचा पात्र हे तिन्ही ते शूद्र जीविका ब्राह्मणी भिक्षा ग्रहणी अधिकारो. यात नित्य जे ब्राह्मणांतू केवळ दोषी अथवा अभिशप्तू तो भिक्षेचे न लावा वाहतो हा स्वधर्मार्थ भिक्षेचा. ती भिक्षा ते मस्त भिक्षेची येतो हे कळून येदित. मागावे नेमिले घरे सात जे झाले प्राप्त तेने सुखी. थांबा आपण श्रीकृष्णनाथ स्मृती 2 श्लोकाचा 1 मिनिटात थोडासा भाव सांगणार आहे, जरी वाढला तरी हरकत नाही. 3 दंडाचा विचार सांगितलेला आहे, मनोदंड, देहदंड, वाग्दंड. तर याच्यावर मी जास्त बोलत नाही. एक वैकल्पिक विचार आहे. संन्याशांनी 4ही वर्णाची भिक्षा घ्यावी असं काही समाज सुधारक आजही बोलतात, पण नाथांनी त्याचा अर्थ थोडा वेगळा सांगितलेला आहे. हे भाषांतर फक्त इथंच विशेषत्वान आहे, सगळीकडे नाही आहे. तर त्यांनी 4ही वर्णाचा अर्थ कलियुगामध्ये ब्राह्मणामध्येच या 4 वृत्ती झालेल्या आहेत असा अर्थ या ओव्यांमध्ये केलेला आहे. हा अर्थ दुसरीकडे कुठं तुम्हाला मिळणार नाही. हा नाथ भागवतातलं वैशिष्ट्य आहे. तर सनातन धर्माच्या पद्धतीनं त्यांनी काय सांगितलं, जसं तुकोबाराय म्हणले किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ, तसं 4 वर्णाची भिक्षा घ्यावी म्हणजे ब्राह्मणाचा आचार आता पहिल्यासारखा श्रेष्ठ ब्राह्मणाचा राहणार नाही. तरी सुद्धा ब्राह्मणांनी वृत्ती बदलली तरी त्या ब्राह्मणांकडे आहार घ्यायला हरकत नाही असा या श्लोकाचा तात्पर्यार्थ या ठिकाणी केलेला आहे. आणि तो इतर सगळ्या ठिकाणच्या भाषांतरापेक्षा विशेष आहे हे आपण लक्षात ठेवा. तर इथपर्यंत दोन्ही श्लोकाचा मुद्दाम भावार्थ सुद्धा मी 1 मिनिटात सांगितला आणि आता आपण इथं थांबणार आहोत.
काय पद्धत? श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. एक मिनिट थांबा.